नुकतीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत म्हणजे MPSC मार्फत ग्रुप सी MPSCमधून ग्रुप सी जी पूर्वपरीक्षा आहे ती नुकतीच पार पडली आहे आणि त्याच्यामध्ये आयोगाची जी काही एक्झाम किंवा परीक्षेची पद्धती होती त्या अनुषंगामध्ये आयोगानं ग्रुप बी आणि राज्यसेवा असेल किंवा मागलची 2019मध्ये झालेली ग्रुप बी किंवा 26 फेब्रुवारी झालेली ग्रुप बी याच्यामध्ये आयोगानं थोडा फॉर्मॅट चेंज केलेला होता. परंतु सध्या या जी कालची परीक्षा झाली ग्रुप सीची त्याच्यामध्ये आयोगानं मूळ आपल्या लाईनवर येऊन म्हणजे जी पूर्वी पद्धत होती पूर्वीची त्याच पद्धतीनुसार इथं पेपर काढला आहे. त्याच्यामध्ये थोडे काही चेंजेस आहेत काही त्याच्यामध्ये आयोगाचे क्वेश्चन असे आहेत डिफिकल्ट की थोडे फिरवणारे बरोबर. तर त्याबद्दल आयोगाचे 2 दिवसात की येईलच पुढे, पण आपण एक थोडा त्याचं विश्लेषण जे काल ग्रुप सीची परीक्षा झाली त्याच्यावर जे काही सब्जेक्ट आहेत समजा कोअर सब्जेक्ट असं आपण म्हणू की पॉलिटी असेल, इको असेल, जॉग्राफी असेल, हिस्ट्री असेल या विषयावर आपण थोडं विश्लेषण करून पाहणार आहोत. त्याच्यामध्ये आता आयोगाची तर की यायची आहे पुढे, त्याच्यानंतर आपल्याला समजेल की आयोगानं काय उत्तर दिलेत. पण एक आत्ता उत्सुकता किंवा आतुरता लागलेली असते की ही आपली उत्तर काय असेल, आपले स्कोअर काय असेल वगैरे जाणून घ्यायची. तर मी सत्यनारायण तुम्हाला या काल झालेल्या परीक्षेबद्दल आपण 4 सब्जेक्टवर विश्लेषण घेणार आहोत. तर इथं आपण भारतीय राज्यघटना या विषयापासून चालू करूयात. याच्यामध्ये राज्यघटनेमध्ये पाहिलं आपण तर काही क्वेश्चन खूप इझी होते आणि काही क्वेश्चन थोडे कन्फ्यूज करणारे होते. याच्यामध्ये बघा आपण पहिलाच प्रश्न आला आहे आपल्या बेसिकवर. जसं काही प्रश्न भरपूर असे बेसिकवरच होते जे फक्त गोंधळात टाकणारे होते. पहिला प्रश्न आला इथं की कलम 3 नुसार संसद राज्यामधून भूप्रदेश अलग करून नवीन राज्य निर्माण करू शकते. BA की संसद राज्याच्या सीमा व नाव बदलू शकते. C ऑप्शन आहे नवीन राज्य निर्मिती संदर्भातील विधेयक मांडताना राष्ट्रपतीची पूर्व शिफारस आवश्यक असते. आणि चौथं स्टेटमेंट आहे की असे विधेयक सादर करत असताना संबंधित राज्याच्या विधिमंडळाने दिलेला सल्ला किंवा मत स्वीकारणे बंधनकारक असते. तर हे याच्यामध्ये आपला पर्याय दिला पहिला AD बरोबर, आपला बिनचूक म्हणजे बरोबर निवडायचं. याच्यामध्ये AD बरोबर, ABD बरोबर आणि ABC बरोबर आणि वरीलपैकी सर्व. तर याच्यामध्ये हा 1 नंबर 2 नंबर 3 नंबर हे तिन्ही स्टेटमेंट जे आहेत बरोबर आहेत. परंतु ते चौथं स्टेटमेंट आहे ते इथं सांगितलं आहे की राज्याचा जो सल्ला असेल राज्याच्या सल्ला घेण्यासाठी त्यांच्याकडे ठराव पाठवला जातो परंतु तो बंधनकारक नसतो. राज्य विधिमंडळाने केलेला ठराव हा बंधनकारक इथं नसतो. त्यामुळे हे स्टेटमेंट हे 4 नंबरचं काय चूक आहे. म्हणून आपलं डी चूक आणि या सर्वमध्ये ही डी चूक म्हणून आपलं उत्तर काय ABC. आता याच्यामध्ये पाहिलं तर भाग 1 मध्ये कलम 1 ते 4 असे कलम आहेत. त्याच्यामध्ये कलम 2 नुसार नवीन राज्य म्हणजे भारतामध्ये जर नवीन राज्यांना प्रवेश द्यायचा असेल जसं की आपण पूर्वी सिक्कीम हा भारताचा भूप्रदेश नव्हता परंतु 35 आणि 36वी घटनादुरुस्ती 1975ला करून भारताचा भूप्रदेशमध्ये समाविष्ट करून घेतलं म्हणजे ते इथं कलम 2 लागू होतं. आणि कलम 3 म्हणजेच की भारतातील अस्तित्वात असलेले राज्य यांचं जे काही नावात बदल असेल, सीमा क्षेत्रात बदल असेल, जे काही या राज्यांबद्दल किंवा राज्याचा नकाशा बदलायचा असेल त्याबद्दल काय इथं कलम 3 मध्ये दिलेलं आहे. ओके. पुढचा प्रश्न आहे की भारतीय संप्रभुता, एकता आणि अखंडतेचे रक्षण करणे, ती कायम राखणे असा उल्लेख खालीलपैकी कोठे आढळतो. आता याच्यामध्ये भरपूर मुलांना कन्फ्युजन झालं असेल का. आता पहिला एक तिथं ऑप्शन दिलेला आहे की संविधानाच्या उद्देशपत्रिकेत आणि दुसरा मूलभूत कर्तव्यांच्या वर्णनात. आता इथं त्यांनी काय सांगितलं की असं वर्णन कुठे केलेलं आहे. तर याच्यामध्ये एक लक्षात घ्यायची गोष्ट अशी आहे की संविधानाच्या उद्देशपत्रिकेत हे शब्द आहेत परंतु इथं आपला हा पार्ट थोडासा लक्षात घेणं गरजेचं आहे की रक्षा करणे आणि कायम राखणे हा आपल्या मूलभूत कर्तव्यामध्ये ते समाविष्ट आहे. आपला जो संप्रभुता, एकता किंवा अखंडता हे जे आहे याची बंधुता असा उल्लेख आपला कुठं आहे प्रस्ताविकेत आहे. तसा हा पूर्वी क्वेश्चन आलेला आहे याच्यामध्ये आणि A आणि B असं उत्तर दिलं आहे परंतु हा फॉर्मॅट थोडा चेंजेस होता त्यामुळं याचं उत्तर 4 नंबर येऊ शकतं. पुढचं खालीलपैकी कोणत्या समितीने महाराष्ट्रात ग्रामपंचायत सरपंचाची थेट जनतेतून प्रत्यक्ष पद्धतीने निवड करण्याची शिफारस केली आहे. आता हा 2018च्या टायमिंगला निर्णय बदलला होता महाराष्ट्र शासनाने त्या अनुषंगानं आता क्वेश्चन आलेला आहे. याच्यामध्ये बघा हे आपलं
पहिली बाबुराव काळे समिती ही उपसमिती होती 1980, आणि त्याच्यानंतर ही 1984 समिती आहे पी.बी. पाटील. तर या पी.बी. पाटीलने ही समितीने हे काय केली होती, शिफारस केली होती. पुढे बोंगिरवाड समिती 1970ची आहे, 1970, आणि इथं वसंतराव नाईक समिती 1960ची. तर याच्यामध्ये पी.बी. पाटील काय या समितीने शिफारस केली. ही एकमेव समिती अशी आहे की त्यांनी ह्या एकमेव समितीने अशी शिफारस केली होती की या सरपंचाची ग्रामपंचायत थेट निवड केली जावी. आणि यांनी काय केलं होतं, मग यांनी सांगितलं होतं की न्यायपंचायती रद्द कराव्यात. वसंतराव नाईक समिती आहे, या समितीनुसार तर महाराष्ट्रामध्ये काय झालं आहे की आपली पंचायत राज व्यवस्था काय झाली, अस्तित्वात आलेली आहे. त्याच्यामुळं आपलं इथं उत्तर फक्त बी, 2 नंबरचा पर्याय आपलं इथं उत्तर येईल. याच्यानंतर बघा, उच्च न्यायालयाने कोणत्या कलमांतर्गत विशेष अधिकार जारी करतात. म्हणजे उच्च न्यायालयाच्या इथं विशेष अधिकारासंदर्भात तरतूद विचारले आपल्याला. याच्यामध्ये बघा, आपण पाहिलं असेल रिट्स आपण जे मूलभूत हक्काचं उल्लंघन झालं तर डायरेक्ट आपलं सर्वोच्च न्यायालयामध्ये जात येतं. भाग 3 मधील जे मूलभूत हक्क त्याचं कलम 32 नुसार, आणि तिथंच एक तरतूद केली आहे की तुम्ही सुरुवातीला आधी उच्च न्यायालयात जावं आणि उच्च न्यायालय त्याच्यावर तुम्हाला निर्णय देऊ शकतं. म्हणून इथं तरतूद कुठे केली तर याच्यामध्ये केली आहे. कुठं, कलम 226. आता इथं पाहिलं आपण तर कलम 213 काय आहे, तर इथं राज्यपालांचा अध्यादेश आहे, बरोबर. इथे आपण पाहिलं 221, तर इथं जे आपले उच्च न्यायालय आहेत, न्यायालयांचे न्यायाधीश वगैरे यांचे वेतन भत्त्यासंदर्भात, आणि इथं 220 मध्ये वकिली करण्यास प्रतिबंध याची तरतूद आहे. म्हणून आपल्या इथं काय उत्तर येईल, 226 नुसार उच्च न्यायालय आणि 32 नुसार सर्वोच्च न्यायालय हे रिट्सचे अधिकार त्यांना काय आहेत, जारी करण्याचा अधिकार आहे. पुढे बघा, खालीलपैकी कोणती विधाने सत्य नाही. सत्य नाही म्हणजे असत्य, बरोबर. मग भारतीय राज्यघटनेच्या अंमलबजावणीची तारीख 26 नोव्हेंबर 1949. आपल्याला जर आपला अभ्यास असेल तर आपल्या इथंच येऊन लक्षात येऊन जातं की चुकीचं काय आहे, बरोबर. आणि याच्यामध्ये असं आहे की आपला खाली ABC असे उत्तर दिलेले नाहीत, पर्याय दिलेले नाहीत. त्यामुळे आपल्या इथंच लक्षात येऊन जाईल की भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणीची तारीख ही जी आहे ती 26 जानेवारी आहे आणि 1950, बरोबर. आणि 26 नोव्हेंबर 1949ला काय झालं होतं तर स्वीकार केला होता, आपण घटनेचा स्वीकार केला होता. त्यामुळे आपला पहिलाच ऑप्शन काय इथं सत्य नाही म्हणजे असत्य आहे. तर पुढे बघा, राज्याचा महाधिवक्ते संबंधी एक क्वेश्चन आला, म्हणजे सर्वच क्वेश्चन असे की बेसिक आहेत. याच्यामध्ये बघा, उच्च न्यायालयाचा न्यायाधीश त्यांच्या संदर्भात महाधिवक्ता संदर्भात क्वेश्चन विचारतात. उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्यास जी अर्हता आवश्यक असते ती त्याच्याजवळ असणे आवश्यक आहे. पहिलं स्टेटमेंट आपलं बरोबर आहे, पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. पुढे काय सांगितलं, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास मिळणारे सर्व विशेषाधिकार आणि संरक्षण त्यास मिळतात. तर इथं उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचं म्हणणं नाही, तर आपले जे विधानसभेचे सदस्य असतात, विधिमंडळ सदस्य यांच्यानुसार त्याला काय असतं की विशेष अधिकार आणि संरक्षण असते. त्यामुळे हे स्टेटमेंट आपलं इथं चूक आहे, बी चूक आहे आणि बी चूक आहे, बरोबर. आणि आपल्याला काय विचारायचं आपल्याला विचारलं इथं बरोबर कोणते आहेत, तर आपलं फक्त स्टेटमेंट ए बरोबर आहे. कारण बी चूक असेल तर सर्वांमध्ये बी आहे. जर तुम्हाला पुढे जायचं नसेल तिथे एक सोडण्याची एक पद्धत येते की आपल्याला जर पुढे वेळ वाचायचा असेल तर तुम्ही असं ऑप्शन निग्लेक्ट करूनही पुढे जाऊ शकता. पुढे मुख्यमंत्री व्यतिरिक्त राज्याच्या मंत्रिमंडळातील एकूण सदस्यांची संख्या त्या राज्याच्या विधानसभेच्या सदस्य संख्येच्या 15% काय जास्त असता कामा नये. सर्व स्टेटमेंट बरोबर आहे, परंतु इथं मुख्यमंत्र्या व्यतिरिक्त दिलंय, त्यामुळे स्टेटमेंट चूक आहे. कारण आपली जी राज्यघटना दुरुस्ती झाली होती 91वी घटना दुरुस्ती, त्याच्यामध्ये तरतूद केली होती राज्य आणि केंद्रासंदर्भात की जी तिकडं केंद्रामध्ये लोकसभेची सदस्य संख्या आणि राज्यामध्ये विधानसभेची सदस्य संख्या यांची जी एकूण सदस्य संख्या आहे याच्या 15% जास्त काय असणार नाही आहेत, सदस्य मंत्री असणार नाही आहेत. म्हणजे मंत्रिमंडळाची लिमिट काय केली तर घटनेने ठरविली. तर याच्यामध्ये बघा, इथं मुख्यमंत्र्यासहित आहे आणि इथंही दुसरं स्टेटमेंट काय मुख्यमंत्री व्यतिरिक्त, त्यामुळे हे स्टेटमेंट काय चूक आहे. बाकी दोन्ही स्टेटमेंट पुढचे पूर्ण बरोबर आहेत. एकूण सदस्य संख्या 12पेक्षा कमी असता कामा नये आणि जास्तीत जास्त 15% असते, परंतु इथं मुख्यमंत्री व्यतिरिक्त दिल्यामुळे इथं दोन्ही विधाने कशी आहेत चुकीचे आहेत. आपला पर्याय नंबर 4 हा काय उत्तर आहे आपलं. बघा पुढे,
खालीलपैकी कोणते कलम केंद्र सरकारकडून राज्यांना देण्यात येणाऱ्या मदत अनुदानाशी संबंधित आहे? आता केंद्राकडनं राज्यांना मदत मिळत असते, अनुदाने मिळत असतात आणि आपला जो टॅक्सचा वाटा आहे तो पण मिळत असतो, बरोबर. जो राज्य केंद्र सरकार काही टॅक्स लावतंय त्या टॅक्सचा वाटाही राज्यांना मिळत असतो आणि अनुदानही असतात आणि मदतही. त्याला बघा इथे त्यांनी दिले ते 270 कलम दिले. पहिलं याच्यामध्ये केंद्राने आकारलेले वसूल केलेले कर या करासंदर्भात आहे. 280 जे आहे कलम हे वित्त आयोग आहे, वित्त आयोगासंदर्भात त्याचं तरतूद आहे. पुढे 275 हे आपलं उत्तर आहे, कारण याच्यामध्ये 275 मध्ये केंद्राने राज्य सरकारांना द्यायची अनुदाने, ह्या अनुदानासंदर्भात इथं काय तरतूद केली आहे. आणि याच्यामध्येही या अनुदानाची पद्धत 2 प्रकारची अनुदाने असतात, एक ऐच्छिक आणि एक अनैच्छिक, या 2 प्रकारचे असतात बघा. तर ही 275 मध्ये दिले आणि 265 मध्ये काय दिलं आहे की ज्या वेळेस आपण बघतो नवीन कर लावले जातात, सेस लावले जातात, तर हे कर ज्यावेळेस लावायचे असतात त्यावेळेस एक कायदा करावा लागतो संसदेला आणि कायदा करण्याच्या जो हा अधिकार आहे तो कुठलाही संसदेला, आणि संसदेला इथं 265 मध्ये काय सांगितलंय की जोपर्यंत कायदा करणार नाही तोपर्यंत तुम्ही म्हणजे विना कायदा करता संसद कोणत्याही व्यक्तीवर कर आकारू शकत नाही किंवा वसूल करू शकत नाही. मग इथं संसदेला इथं काय 265 नुसार कर लावण्यासाठी कायदा करण्याचा अधिकार आहे. बघा पुढचा प्रश्न, संसदेच्या संदर्भात ग्रामसभेच्या संदर्भात कोणते विधान योग्य नाही? योग्य नाही. बघा इथं काय दिले, योग्य नाही असं निवडायचं. मग आपला 4 पैकी एक इथं ग्रामपंचायत स्तराच्या क्षेत्रामध्ये, पंचायत स्तराच्या क्षेत्रामध्ये समाविष्ट असलेल्या खेड्यांच्या मतदार याद्यामध्ये नोंदणीकृत व्यक्ती ग्रामसभेचा सदस्य असतात. आता हे स्टेटमेंट बरोबर आहे, कारण याच्यामध्ये ग्रामसभा आणि ग्रामपंचायत हा फरक आपल्याला इथं प्रश्न वाचताना काही विद्यार्थ्यांना लवकर समजत नाहीये. ग्रामसभा जी की 18 वर्षावरील प्रत्येक नागरिक हा ग्रामसभेचा भाग असू शकतो, म्हणजे ग्रामसभेमध्ये भाग घेऊ शकतो. आणि ग्रामपंचायतचे सदस्य वेगळे असतात, ग्रामसभेचे सदस्य वेगळे. म्हणजे 18 वर्षा प्लस जी व्यक्ती असेल तो प्रत्येक व्यक्ती काय असतो, ग्रामसभेचा सदस्य असतो. आणि ग्रामपंचायत सदस्य म्हणजे आपण जे निवडून दिले असतात ते असतात. त्यामुळे हे स्टेटमेंट बरोबर आहे. पुढचं, पंचायतची सर्व नोंदणीकृत मतदारांची मिळून ग्रामसभा भरते, बरोबर. कारण 18+ व्यक्ती जो आहे त्याला मतदार हा 18+ वय झाल्याच्या नंतरच मतदानाचा अधिकार भेटतो, त्यामुळे तो आपसुकच काय की ग्रामसभेचा सदस्य बनतो. पुढे ग्रामसभेचे अधिकार केंद्र सरकार निर्धारित करते, तर हे स्टेटमेंट चूक आहे. हे ग्रामसभेचे अधिकार हा ग्राम प्रशासन हा जो भाग आहे हा राज्य सरकारच्या अंडर येतो किंवा राज्य सरकारच्या अंतर्गत येतो. त्यामुळं इथं केंद्र सरकार काय याचं निर्धारित करत नाही, ग्रामसभेचे अधिकार केंद्र सरकार निर्धारित करत नाही. हे 3 चूक आहे, याचा अर्थ हे 4 बरोबर असेल. त्याची पातळीवरील अधिकार आणि कार्य राज्य पातळीवर विधिमंडळासारखे असतात, तर स्टेटमेंट बरोबर आहे. मग याच्यामध्ये 3 नंबरचे पर्याय काय आपला हा चुकीचा आहे. बघा पुढचा प्रश्न आहे 25 नंबर, ग्लासगो परिषदेसंबंधी कोणते विधान असत्य आहे? असत्य आहे. ओके, याच्यामध्ये पहा ग्लासगो परिषद हवामान बदलासंदर्भात आयोजित करण्यात आली होती, बरोबर आहे. कुठे? स्कॉटलंडमध्ये ग्लासगो आहे, तिथं आयोजित करण्यात आली होती. आणि त्याच्यामध्ये आपले माननीय पंतप्रधान यांनी भाग घेतला होता, आणि आपलं शिष्टमंडळ गेलं होतं. त्याच्यामध्ये काही ठराव झाले होते. याच्यामध्ये सर्व सहभागी देश कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी सहमत होते. ती हवामान बदलासंदर्भात होती आणि कार्बन कमी करण्यासंदर्भातच सहमत होते. यावेळेस सर्व सदस्यांनी काय केलं होतं, त्याच्यामध्ये सहमती दर्शवली होती. भारत सरकार 2070 पर्यंत कार्बन उत्सर्जन 0 पर्यंत आणेल, हे एक स्टेटमेंट आहे. 4थं आहे की भारत सरकार 2030 पर्यंत कार्बन उत्सर्जन 0 पर्यंत आणेल. इथं आता एक प्रश्न होता की हे 2 ऑप्शन जायची गरज नव्हती, कारण इथं मध्ये फक्त या दोन्हीपैकी एक चुकीचा असणार होता. तर आपलं हे जी 4 नंबरचं उत्तर आहे हा आपला पर्याय, हे असत्य विधान आहे. कारण इथं 2030 पर्यंत 45% फक्त काय कार्बन उत्सर्जन कमी करण्यासंदर्भात आहे. आणि आपण 2070 पर्यंत आपल्या पंतप्रधानांनी घोषणा केली की 2070 पर्यंत नेट झिरो म्हणजे कार्बन उत्सर्जनाचं काय टार्गेट ठेवलं 2070. ॲक्च्युली पाहायला गेलं त्याच्यामध्ये 2050ला जपान असेल, UK असेल आणि अमेरिका, US, UK आणि जपान यांनी 2050चं टार्गेट ठेवलं आहे. युरोपियन युनियन असेल त्यांनी 2060चं टार्गेट ठेवलं आहे. आणि भारत असेल किंवा चीन असेल आणि भारत चीन या देशांनी किंवा रशिया असेल या देशांनी काय केलं आहे, भारत चीन रशिया यांचं टार्गेट आहे तिघांचं इकडं 2070 नेट झिरो. पुढे
आपला इतिहास चालू होतो. इतिहासामध्ये अखिल भारतीय हरिजन संघाची स्थापना कोणी केली हा असा पहिला प्रश्न आहे. याच्यामध्ये डायरेक्ट आपला महात्मा गांधीकडं हा ऑप्शन आपला बरोबर आहे. कारण 1932ला ज्यावेळेस आपले गोलमेज परिषदा झाल्या होत्या, गोलमेज परिषदेच्या नंतर किंवा आपला जो जातीय निवाडा असेल त्यानंतर महात्मा गांधींनी जे हरिजन आहेत त्यांच्या कार्यास वाहून घेण्याची शपथ घेतली होती आणि त्याच अनुषंगानं काय केलं होतं त्यांनी की अखिल भारतीय हरिजन महासंघ त्यांनी स्थापन केला होता. बरोबर. पुढे जगन्नाथ शंकर शेठ यांच्याबद्दल कोणती विधाने बरोबर आहेत? बरोबर आहेत. बघा, हे जगन्नाथ शंकर शेठ या पहिले तर प्रथम यांचं आपला कार्यकाल माहीत असला पाहिजे. याच्यामध्ये ते मुंबई शिल्पकार म्हणून ओळखले जातात. बरोबर आहे. मुंबई विद्यापीठाचे ते पहिले फेलो होते. पहिले फेलो, कुलगुरू किंवा कुलपती असा इथं शब्दप्रयोग नाही, फेलो होते. आणि हे स्टेटमेंट पण बरोबर आहे. हे सर्वचे सर्व स्टेटमेंट आपल्या गाठाळ पुस्तकामध्ये आहेत. न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना आता त्यांच्या संदर्भात बरोबर आहे का असं विचारलंय, तर याच्याबद्दल थोडी माहिती आपण बघूया. इथं 2 जानेवारी 1881 या दिवशी या न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना झाली होती. मग आपला यांचा कार्यकाल जो आहे, कारण त्यांचा मृत्यू 1866च्या पूर्वीच झालेला आहे, त्यामुळं या विधानाचा त्यांच्याशी काही संबंध येत नाही. बरोबर. आणि मुंबई प्रांताच्या कायदेमंडळाचे पहिले सदस्य ते होते, हे स्टेटमेंट कसं आहे? बरोबर आहे. मग याच्यामध्ये फक्त सी हे स्टेटमेंट कसं चुकीचं असल्यामुळं आपल्याला निवडायचं कोणतं? बरोबर. याच्यामध्ये ए, बी आणि डी ही विधानं कशी आहेत? बरोबर, म्हणजे पर्याय नंबर 1. आपल्याला असा प्रश्न आला असेल त्यावेळेस इथं जो व्यक्ती आहे, ज्या व्यक्तींबद्दल विचारलंय त्याचा कार्यकाल जरी आपल्याला माहीत असला तरी आपण इलिमिनेशनद्वारे आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. ओके. पुढे डॅश डॅशचे राजे भगवंतराव यांना 20 मे 1857 रोजी ब्रिटिशांनी बंडखोरांना मदत केली असा आरोप करून काय केलं होतं? फाशी दिली होती. आता पहा, 1857 दरम्यान हे जे आपले राजे भगवंतराव आहेत ते नाशिक जिल्ह्यातील पेठ या ठिकाणचे होते, राजे होते. त्यामुळं इथं आपला पर्याय नंबर 2 हा आपलं उत्तर आहे. पेठ, नाशिक जिल्ह्यातील पेठचे ते राज्य होते. पुढीलपैकी कोणत्या व्यक्ती राष्ट्रीय महासभेत सामील झाल्या नाहीत परंतु त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत आर्थिक मदत व इतर मदत केली होती? अशाच प्रकारचा क्वेश्चन आहे. तर आता या क्वेश्चनबद्दल खूप साशंकता आहे. या व्यक्तींसंदर्भात आपले जे बजाज आहेत त्यांनी समर्थन केलं होतं आणि त्यांनी गांधीसोबत प्रत्यक्षात सहभाग घेतलाही होता. त्यामुळं इथं हा प्रश्न आयोगाला उत्तर काय देतं यावर डिपेंड आहे, कारण हा संदिग्ध प्रश्न वाटतो थोडा. तरीही एकंदरीत थोडं संशोधन करून इथपर्यंत आपण पोहोचलो आहोत. याचं उत्तर हे असायला पाहिजे, परंतु हा खूप संदिग्ध क्वेश्चन आहे, त्यामुळे याचं हे सांगताना नाही, कारण याचा टिपिकल असा आपला सोर्स नाही आहेच आणि त्यामुळे याचं आपण कन्फर्म उत्तर सांगू शकत नाही. तर याला आपण आयोगाच्या कीपर्यंत त्याची वाटच पाहूयात, कारण चुकीचा अर्थ माहीत नसेल, चुकीचं सांगण्यात काय अर्थ नाही आहे. पुढे इथं दिलेलं एक स्वातंत्र्यपूर्वी म्हणजे स्वातंत्र्य लढ्यातील जे आपले काही शहीद लोक होते आणि पुढे त्यांनी जे काही कार्य केलं आहे त्या संदर्भातचा क्वेश्चन आहे. याच्यामध्ये जोड्याला आपण क्वेश्चन आहे मदनलाल धिंगरा. हे मदनलाल धिंगरा जे होते यांनी ही आपले कर्जन वाहिले आहेत यांची काय केली होती? हत्या केली होती. त्यामुळे हा प्रश्न अनंत काळनेरे यांनी नाशिकचा कलेक्टर बाबाराव सावरकरांना शिक्षा झाली म्हणून त्याचा बदला म्हणून त्यांनी नाशिकचा कलेक्टर जो होता जॅक्सन त्याची हत्या केली होती. आणि विनायक दामोदर सावरकर आपल्याला माहिती आहे मित्रमेळा संघटना, आणि हेमचंद्र दास हे बंगालचे होते, त्यांनी तो फुल्लरला काय केलं होतं? फुल्लरवर हल्ला केला होता. फुल्लर हा कोण होता? तर ज्यावेळेस बंगालची फाळणी झाली होती त्यावेळेस तो आजचा जो बांगलादेश आहे त्या भागातला म्हणजे ढाक्याचा या उपविभागाचा काय होता? तो तिथला गव्हर्नर होता. आणि ज्यावेळेस फाळणी झाली त्यावेळेस त्याचं स्टेटमेंट होतं की इंग्रजांना 2 बायका आहेत, एक आणि हिंदू आणि एक मुस्लिम, तर त्याचं मुस्लिम बायकोवर जास्त प्रेम आहे असं त्याचं स्टेटमेंट होतं. आणि त्यावरही क्वेश्चन आलेला आहे या फुल्लर संदर्भात, त्यामुळं हे जोड्यालाचा क्वेश्चन होता. ह्याच्यामध्ये आपल्याला 1 नंबर पर्याय हे याचं उत्तर येईल. पुढे भारतीय असंतोषाचे जनक असा लोकमान्य टिळकांचा उल्लेख खालीलपैकी कोणी केला होता? आता आपण पाहिलंच असेल की इंडियन अनरेस्ट हा जो पुस्तक आहे हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे की व्हॅलेंटाईन चिरोल. मग सर व्हॅलेंटाईन चिरोल यांनी हे पुस्तक लिहिलं आहे आणि त्यांनीच त्या पुस्तकामध्ये असा आपल्या टिळकांचा उल्लेख केला होता की भारतीय असंतोषाचे जनक आहेत म्हणून. पण त्याच्यामध्ये
त्याच्या विरोधात पुन्हा आपले टिळकांनी इंग्लंडला जाऊन खटलाही लढवला, ते खटला ते हरले होते, परंतु त्यामुळे प्रकरण खूपच गाजलं होतं सर व्हॅलेंटाईन चिरोल. आणि याच संदर्भात आणखी एक घटना आहे जी विचारली नाही परंतु भविष्यात विचारली जाऊ शकते. या व्हॅलेंटाईन चिरोल यांचं जे एक बुक होतं, कोणतं, इंडियन अनरेस्ट. तर याच्यामध्ये या बुक्स आपल्या कोल्हापूर संस्थानचे जे छत्रपती शाहू महाराज होते त्यांनी संस्थानामध्ये आपल्या या बुक्सच्या प्रती मोफत वाटल्या होत्या. कोल्हापूर संस्थानामध्ये या इंडियन अनरेस्ट या पुस्तक जे आहे सर व्हॅलेंटाईन चिरोल यांचं, त्याच्या प्रती मोफत वाटल्या होत्या. आणि याच्यामध्ये आणखी एक उल्लेख असा आहे की जो आपला आर्य समाज आहे, आर्य समाजाचे स्वामी दयानंद सरस्वती, त्यांनाही यांनी व्हॅलेंटाईन चिरोल यांनी इंडियन अनरेस्ट असा त्यांचाही उल्लेख केलेला आढळतो. बघा, काही पुस्तकाचा संदर्भ घेतला तर तो तिथंही आढळतो. पण हे पॉईंट लक्षात असू देत पुढच्या भविष्यकालीन एक्झामच्या संदर्भात की कोणत्या संस्थानात, तर कोल्हापूर संस्थानामध्येही हा प्रकार झालेला होता. पुढे खालीलपैकी प्रार्थना समाजाचे उद्दिष्ट कोणते होते. आता उद्दिष्ट याच्यावर प्रश्न खूप आलेला आहे. पाठीमागच्या आपल्या ग्रुप बीच्या परीक्षेलाही एक प्रश्न आला आहे पण संदिग्ध होता, तर इथेही त्यांनी उघडलं पण इथं व्यवस्थित प्रश्न विचारण्यात आला आहे. इथं बघा, त्यांचे उद्दिष्ट कोणते, ते राष्ट्रीय याचा काही संबंध येत नाही. आपला प्रथम तर आपला राष्ट्रीयचा काही संबंध येत नाही आहे, ऑप्शन जातो. शुद्धीकरण चळवळ त्यांनी राबवलीच नव्हती कारण ती आर्य समाज यांच्याशी संदर्भात आहे. पुढे जाती व्यवस्थेवर प्रहार आणि आपला हा नैतिक समाजाची नैतिक प्रगती घडवून आणणे, हे दोनमध्ये कन्फ्युजन होण्यासारखं होतं विद्यार्थ्यांना बऱ्याच, परंतु याच्यामध्ये हा व्यापक दृष्टीनं हा आपला ऑप्शन बरोबर येतो, समाजाची नैतिक प्रगती घडवून आणणे. हे एक त्यांचं एक व्यापक काय म्हणता येईल त्याला ध्येय किंवा उद्दिष्ट होतं. त्यामुळे याचं उत्तर काय येईल, 1 नंबरचा पर्याय बरोबर येईल. पुढे कोणत्या कायद्याने गव्हर्नर जनरल आता व्हाईसराय म्हणून ओळखला जाऊ लागला होता. आता याच्यामध्ये हा एकदम बेसिक क्वेश्चन होता. आपण पाहिलं तर भारतामध्ये जे इंग्रजांचा प्रवेश झाला तिथून पुढे बंगालचा गव्हर्नर होता, तो 1833ला एक कायदा झाला. त्या कायद्यानुसार बंगालचा जो गव्हर्नर आहे तो भारताचा गव्हर्नर जनरल म्हणून काय केला ओळखला जाऊ लागला, म्हणजे 1833चा कायदा. आणि त्याच्यानंतर जे 1857ला युद्ध झालं आणि त्याच्यानंतर जे 1858ला कायदा झाला, त्या कायद्यानुसार आपला जे गव्हर्नर जनरल आहे तो व्हाईसराय या नावानं ओळखला जाऊ लागला होता. काय, गव्हर्नर जनरल जो आहे तो व्हाईसराय, भारताचा व्हाईसराय या नावानं ओळखला जाऊ लागला होता. आणि त्यांनी पहिला जो 1858च्या वेळी युद्धाच्या वेळी जो आपला गव्हर्नर जनरल होता लॉर्ड कॅनिंग, त्याचीच नियुक्ती पुढे व्हाईसराय म्हणून केली होती. एवढाच फरक होता इथं की आधी जी कंपनी सत्ता होती तो आता ब्रिटिश गव्हर्नमेंटकडे प्रत्यक्ष सत्ता आली होती भारताची, आणि त्याच्यामध्ये हा जो व्हाईसराय होता तो भारताचं डायरेक्ट ब्रिटिशांचा प्रतिनिधी म्हणून भारतामध्ये कारभार पाहणार होता. म्हणून याच्यामध्ये फक्त नावातच बदल झाला होता, याच्यामध्ये दुसरा काय असा बदल झालेला नव्हता. पुढे भारतात हवाई परिवहनाची सुरुवात कोणी केली. आता याच्यामध्ये 1911चा उल्लेख आहे आणि याच्यामध्ये आपण पाहायला गेलं तर याच्यामधला एकही उत्तर असं टिपिकल बरोबर येत नाही, कारण याचा शब्दस्य उल्लेख असा या व्यक्तीसमोर नाही आहे. जर आपण पाहिलं तर इथे पायगोट नावाची एक व्यक्ती तुम्हाला दिसून येईल, परंतु इथे तसा ऑप्शन नाही आहे आणि याच्यामध्ये हे संदिग्ध आहे. याच्यामध्ये आयोग आता उत्तर काय देईल सांगता येत नाही, परंतु याच्यामध्ये हे कॅन्सल होण्याचे चान्सेस काय जास्त आहेत. हा प्रश्न चान्सेस कॅन्सल होण्याचे जास्त आहेत, तर याची आपण आयोगाच्या कीपर्यंत वाट पाहूयात. 16 ऑक्टोबर 1905 हा दिवस काय म्हणून साजरा केला जातो. आपल्याला माहिती आहे लॉर्ड कर्झन जो कार्यकाल होता 1899 ते 1905 या काळामध्ये लॉर्ड कर्झननं भरपूर काही सुधारणाही केल्या होत्या आणि भरपूर काय असं की भारतीय लोकांच्या विरोधातही कामं केले होते. त्याच्यामधलंच हा एक प्रकार होता. शेवटी त्याने जाताना बंगालची फाळणी केली आणि ते फाळणी केल्याच्या नंतर तिथं शोक दिवस म्हणून हा पाळण्यात आला होता. कोणता दिवस? शोक दिवस. आणि याच दिवशी काय एकमेकांना राख्या बांधणे हाही प्रकार झाला होता रक्षाबंधनाचा, या 16 ऑक्टोबर 1905ला. म्हणजे बंगालचा फाळणी झाली होती, त्यामुळे इथं शोक दिवस म्हणून साजरा केला जातो. स्वातंत्र्य दिवसचा काही संबंध नाही, प्रजासत्ताक नाही, राहिला कामगार दिवस त्याचाही संबंध येत नाही, इथे शोक दिवस होता. पुढे पहा, आद्य क्रांतिकारक म्हणून कोणाला ओळखलं जाते. आपला हा जो प्रश्न आहे तो खूप सोपा आणि एक मनलाईनर होता, म्हणजे याच्यामध्ये असं काही विशेष एवढं नाही आपलं विश्लेषण घ्यायसारखं. पुढे प्राथमिक शिक्षण सक्तीचे करणारे भारतातील पहिले एकतर प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि भारतातील पहिले आपलं हे पाहिजे कोणतं संस्थान विचारले. तर याच्यामध्ये बघा
आपण कोल्हापूर संस्थांचा उल्लेख करतो मोफत शिक्षण किंवा सक्ती शिक्षण देणारं, परंतु आपल्याला महाराष्ट्रासंदर्भात न विचारता भारतासंदर्भात विचारले आणि याच्यामध्ये पाहायला गेलं तर इथं आपलं फक्त बडोदा संस्थान हेच आपलं उत्तर येते. कारण बडोदा संस्थांमध्ये प्राथमिक शिक्षण जे आहे ते जवळपास 1893 मध्ये एक योजना आणली होती त्यांनी. 1893 ला एक योजना आणली होती आणि त्याच्यामध्ये प्राथमिक शिक्षण हे काय केलं होतं, प्राथमिक शिक्षण सार्वत्रिक करण्यासाठी एक योजना राबवली होती या संस्थानाने. आणि याच्या पुढं जवळपास 1906च्या वेळी यांनी जे शिक्षणाची योजना जी आहे प्राथमिक शिक्षणाची योजना ही वाढवली होती आणि मोफत आणि सक्तीचं शिक्षण यांनी कुठं बडोदा संस्थानामध्ये सुरुवात झाली होती. आणि आपलं जे कोल्हापूर संस्थान आहे या कोल्हापूर संस्थानाने महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम सुरुवात केली होती, परंतु ती यांची सुरुवात जी आहे महाराजांची ती 1919च्या जवळपास जुलै 1919 मध्ये करण्यात आली. म्हणून आपला महाराष्ट्रासंदर्भात जर विचार असता तर आपल्याला कोल्हापूर लिहावं लागलं असतं, परंतु इथं फक्त भारतासंदर्भात विचारले म्हणून आणि बडोदा ही स्पेशली ऑप्शन दिलेलं आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय येतं बडोदा हे बरोबर उत्तर आहे 100%. पुढे राष्ट्रीय शिक्षण परिषदेची स्थापना, ही राष्ट्रीय शिक्षण परिषदेची स्थापना 1906ला झाली आहे, त्याच्यामुळे आपला इथं ऑप्शन दुसरा नाही आहे, त्याच्यामुळे इथं कन्फ्युजनचा काही प्रश्न नव्हता आणि हा फॅक्च्युअल क्वेश्चन आहे. 1906ला राष्ट्रीय शिक्षण परिषदेची स्थापना झाली होती. पुढे भूमिगत चळवळ महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात सर्वप्रथम सुरू झाली, एक इथं की जळगाव आणि आपला जळगाव आणि चंद्रपूर यांचा काय दुरून सुद्धा संबंध येत नाही आहे. मग भूमिगत चळवळ ठाणे आणि कोल्हापूर याच्यामध्ये आहे, पण ठाण्यामधली जी भूमिगत चळवळ आहे ती नंतर सुरू झाली होती. ही नंतर कधी म्हणजे ही खूप नंतर स्वातंत्र्याचं आंदोलन आपलं नंतर चालू झालं होतं 1900 नंतर, त्यावेळेस इथं तो प्रकार झाला होता, परंतु हा सातारामध्ये सुरुवात साताऱ्यापासून झाली होती भूमिगत चळवळ. म्हणजे 1857च्या उठावाच्या आधीपासूनच ही भूमिगत चळवळ कुठं सुरू झाली होती, या सातारा जिल्ह्यामध्ये झालेली आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय इथं सातारा उत्तर आहे. पुढे गरीब मुलांचे शिक्षण व्हावे म्हणून कमवा आणि शिका ही स्वावलंबी शिक्षणाची योजना कोणी राबवली. त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल की 1919 रयत शिक्षण संस्था स्थापन झाली आहे. आणि रयत शिक्षण संस्था कोणी स्थापन केली होती तर कर्मवीर भाऊराव पाटील. आणि या रयत शिक्षण संस्थेमध्ये किंवा रयत शिक्षण संस्थेद्वारे कमवा आणि शिका योजना भाऊराव पाटील यांनी चालू केली होती. म्हणजे आपल्या इथं उत्तर पर्याय काय फक्त डी, म्हणजे आपलं 4 नंबरचं उत्तर इथं बरोबर येते. पुढे जनगणना 2011 प्रमाणे महाराष्ट्रातील 0 ते 6 वयोगटातील लोकसंख्यांचे लिंग गुणोत्तर किती आहे. आता इथं हा फॅक्च्युअल प्रश्नच आहे. याच्यामध्ये बी आपण पाहायला गेलं तर त्यांनी एक आकडा विचारला आहे की जो 894 हा आहे. याच्यामध्ये अजूनही डीपमध्ये विचारलं असतं, परंतु आपल्या डीपमध्ये विचारल्यानं हा यायला पाहिजे प्रत्येकाला. इथे बघा हे लिंग गुणोत्तर जे आहे 0 ते 6 याच्यामध्ये बीड, जळगाव आणि अहमदनगर हे 3 जिल्हे जे आहेत ते सर्वात कमी लिंग गुणोत्तर आहे यांचं, म्हणून बीडचा खालून सुरुवात होतं. त्यांनी जर क्रम विचारला असतं तर बीड, जळगाव आणि अहमदनगर असा याचा सिक्वेन्स येतो. आणि जर सर्वात जास्त 0 ते 6 मध्ये सर्वात जास्त म्हटलं तर गडचिरोली सुरुवातीलाच आहे आपली, गडचिरोली, त्याच्यानंतर गोंदिया आणि पुढे चंद्रपूर. हा सर्वाधिक जास्त प्रमाण असणार आहे. 0 ते 6 वयोगटातील बालकांचं लिंग गुणोत्तरामध्ये सर्वाधिक जास्त रेशिओ कुठे आहे तर गडचिरोली, गोंदिया आणि चंद्रपूर असा सिक्वेन्स आहे. आणि सर्वात कमी विचारलं असतं तर बीड, जळगाव आणि अहमदनगर असा सिक्वेन्स त्याचा येतो. आणि एकूणात विचारलं तर किती आहे 894 विचारले कुठलं महाराष्ट्रासंदर्भात, बरोबर. त्यामुळे इथं आपलं उत्तर जे आहे ते 1 नंबर आहे 894. पुढे 2011च्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्त्री साक्षरतेचे प्रमाण अधिक आहे असं विचारलंय. हा पण क्वेश्चन जरी फॅक्च्युअल असला तरी सोपं होता, कारण आपलं ऑप्शन निग्लेक्ट करून जात येत होतं. नंदुरबार हे सर्वात कमी आहे सगळ्याच बाबतीत. जालना असेल, जालन्याचंही प्रमाण खूप कमी आहे, बीडचं प्रमाणही खूप कमी आहे, शिक्षणाच्या आणि साक्षरतेच्या बाबतीत खूप कमी आहे. याच्यामध्ये आपला अमरावती हा आपला ऑप्शन बरोबर आहे. अमरावतीचं जवळपास 83.10% प्रमाण काय येतं स्त्री साक्षरतेचं प्रमाण आहे. याच्यामध्ये आपला अकोला किंवा नागपूर असा जर ऑप्शन असता किंवा मुंबई शहर उपनगर तर आपलं तिथं थोडं गोंधळ उडाला असता, परंतु इथं उघड होतं की
अमरावती, त्यामुळं आपला अमरावती हा पर्याय इथे बरोबर आहे. पुढे 2011 जनगणनाप्रमाणे कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्या जास्त आहे. आता हा क्वेश्चन आहे तो खूप एकदम मुलांना असा काय म्हणता येईल त्याला फिरवणारा होता. इथं बहुतांश मुलांना इथे आता प्रत्यक्ष असे जर मधले ऑड जिल्हे विचारले तर त्याच्यामध्ये आपल्याला एक लॉजिक पण लागत नाही. मग इथं काय काम करायचं, आपण काय करतो, सर्वाधिक मोठं शहर औरंगाबाद आहे किंवा औरंगाबाद हे खूप मोठं आहे त्याच्यामुळे इथं औरंगाबादची काय लोकसंख्या जास्त असू शकते, असं एक लॉजिक मुलांचं तिथं डेव्हलप होतं त्यावेळी. परंतु इथं जर आपण पाहायला गेलं तर याचं उत्तर आहे जळगाव. बरं, का जळगाव आहे? जळगावमध्ये आपल्याला जिल्ह्याची लोकसंख्या विचारली आहे. शहराची विचारली असती तर आपलं औरंगाबाद लिहिता आलं असतं, परंतु काय जिल्ह्याची विचारली. आणि जिल्ह्याची लोकसंख्या पाहायला गेलं तर इथं बघा सुरुवात इथं ठाणे आपलं 2011ची विचारली, याचा अर्थ आपला ठाणेही कन्सिडर करावं लागेल. ठाणे ही सर्वात जास्त आहे, जवळपास 1,10,00,000. त्याच्यानंतर पुणे, त्याच्यानंतर मुंबई उपनगर, पुणे आहे 94 लाख प्लस, इथं 93 लाखाच्या पेक्षा जास्त मुंबई उपनगर. याच्यानंतर तुम्हाला नाशिकची लोकसंख्या जवळपास 61 लाख आहे नाशिक जिल्ह्याची. आणि याच्यानंतर पुढे नागपूर 46 लाख लोकसंख्या आहे. आता याच्यामध्येही आपण नागपूर आणि नाशिक दिलं असतं तरीही आपण इथं गोंधळ झाला असता बघा. आणि याच्यानंतर मग अहमदनगरची 45 लाख लोकसंख्या आहे, 45 लाखापेक्षाही थोडी जास्त आहे, तेवढी डीपमध्ये हे नाही. आणि याच्यानंतर जर 7 नंबरला काय येत असेल तर 7 नंबरला येतो आपला हा जळगावची लोकसंख्या. जवळपास जळगाव जिल्ह्याची लोकसंख्या पाहिली तर 42.7 म्हणजे 42 लाखाच्या पेक्षा जास्त आहे, 42 लाख प्लस याची लोकसंख्या आहे. म्हणून हा याचा क्रम आहे. ठाणे, पुणे, मुंबई उपनगर आणि नाशिक, नागपूर, अहमदनगर आणि पुढे जळगाव. आणि यानंतर येतं आपला 8 नंबरला हे औरंगाबाद एकूण जिल्ह्याची लोकसंख्या पाहायला गेलं तर 37 लाखच्या जवळपास 37 लाखाच्या प्लस आहे. म्हणून औरंगाबादपेक्षा आपल्या इथं काय ऑप्शन, हे जळगावचा ऑप्शन तर आपला बरोबर आहे. त्यामुळे हे आयोगांचे आता विचारण्याची पद्धत आहे. इथं मध्येच आपण सर्वजण आपण करून गेलो असतो की प्रथम 5 शेवटचे 5 किंवा याच फॉर्मॅटमध्ये आपण करतो सगळे. परंतु इथं आपलं लक्ष कुठे असायला पाहिजे, आयोगानं आता दाखवून दिलं आहे की तुम्हाला कोणत्या गोष्टी करणं गरजेचं आहे, बरोबर. मग हा जो आयोगाचा फॉर्मॅट आहे तो जरा बदलत चालला आहे. याच्यामुळे आपणही तेवढ्याच प्रयत्नानं पुढं किंवा तेवढ्याच स्पीडनं पुढं धावलं पाहिजे. आणि ज्यावेळेस शहराची लोकसंख्या विचारली असती तर शहराच्या लोकसंख्येच्या बाबतीत आपण तिथं लॉजिकवर उत्तर सोडू शकतो, कारण आपला शहरावरनं ते ठरवता येतं. परंतु असा जर क्वेश्चन आला तर आपला इथं अभ्यास प्रॉपर पाहिजेच. पुढे मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे संरक्षित क्षेत्र राष्ट्रीय उद्यान म्हणून जाहीर करण्यात आले आहे. म्हणजे बघा कोणत्या राष्ट्रीय उद्यानामध्ये मेळघाटचं क्षेत्र व्याघ्र प्रकल्प क्षेत्र असं सांगितलं आहे. आता याच्यामध्ये मेळघाट कुठे आपलं, वर अमरावतीमध्ये. मग हे आपलं उत्तर काय यायला पाहिजे, गुगामलमध्ये, बरोबर. हे चांदोली कुठे, आपल्या इथं सांगली, सातारा, कोल्हापूर आणि रत्नागिरी यांच्या बाउंड्रीवर हे सर्वाधिक म्हणजे जवळपास 318 चौरस किलोमीटरचं एक क्षेत्र आहे, सर्वाधिक मोठं क्षेत्र आहे. आणि याच्यानंतर हे संजय गांधी असेल, हे मुंबईमध्ये आपल्याला माहिती आहे. सर्वात कमी क्षेत्र जवळपास 104 चौरस किलोमीटर याचं क्षेत्र आहे. म्हणजे याच्यामध्ये हा सर्वात लहान आहे, हा सर्वात मोठा आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने. गुगामोलचा आहे ते मेळघाटमध्ये आहे. आणि प्रियदर्शनी याचा आपल्या महाराष्ट्राची काही संबंधच नाही आहे. ओके. पुढे भारतामध्ये जमिनीची धूप कोणत्या कारणाने होते, तर बघा वृक्षतोड होते, जमिनीची धूप होते, पर्यावरणाचा नाश होतो, कुरणांचा नाश यानंही जमिनीची धूप होते, पर्यावरणाचाही ऱ्हास होतोच. हे म्हणजे दोन्हीलाही कॉमन ठरतात. भटकी शेतीने जमिनीत धूप होते, कारण भटकी शेतीचा प्रकार माहीत आहे आपण, म्हणजे काही दिवस इथे शेती करायची, पुन्हा दुसरीकडे जाऊन नवीन जंगलतोड करायची तर शेती करायची, हा जो प्रकार आहे. त्याच्यामुळं हे वरील आणि अयोग्य लागवड म्हणजे ही आपण ढाळीचे बांध किंवा बांध घालून किंवा उताराची जमीन असेल त्यावेळेस आपण काय करतो की थोडं आडवी नांगरट करणे किंवा ढाळीची बांध घालणे आणि त्या पद्धतीने त्यांची पेरणी किंवा लागवड केली जाते. परंतु इथं जर आपण अयोग्य प्रकारे केली, शास्त्रशुद्ध पद्धतीने नाही केली तर हाही काय होतं, आपली जमिनीची धूप होते. यामुळे वरीलपैकी सर्व हे आपला काय ऑप्शन बरोबर आहे. पुढे महाराष्ट्रातील कोणत्या धरणाला विल्सन धरण आणि त्याच जलाशयाला आर्थर सरोवर म्हटलं जातं. आता हा क्वेश्चन रिपीट आहे.
ॲक्च्युली हा क्वेश्चन पूर्वी आलेला आहे, परंतु तिथं असं विचारलं होतं की खालीलपैकी कोणत्या नाही, हा विचारला होता भंडारदरा धरण, आणि याला खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखलं जातं असं विचारलं होतं. तर त्याच्या ऑप्शनमध्ये विल्सन धरण होतं, विल्सन, आणि त्याला तिथल्या जलाशयाला काय म्हटलं होतं, आर्थर सरोवर. हे ब्रिटिश काळात बांधलं गेलेलं आहे आणि इथं आपल्या नगर जिल्ह्यामध्ये अकोले तालुक्यात त्याचा काय ठिकाण तिथं आहे. आणि याच्यामध्ये हा रिपीट क्वेश्चन आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये काय एवढं विशेष आपल्याला याची गरज नव्हती. पण भंडारदराला विल्सन किंवा आर्थर सरोवर म्हणतात आणि हा रिपीट क्वेश्चन आहे. रिपीट म्हणजे प्रिवियस क्वेश्चन पेपर हे किती गरजेचं आहे आपल्यासाठी. जर आपल्याला अभ्यास कमी असेल तर प्रिवियस क्वेश्चन पेपरमधूनही आपण कव्हर करू शकतो. महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र, आता हा सोपा क्वेश्चन होता आणि हा आलेला आहे रिपीट, हा पण रिपीट क्वेश्चन आहे. खोपोली बदललेला आहे. खोपोली म्हणजे इथं आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये टाटा पॉवर कंपनीने सर्वप्रथम हा जलविद्युत प्रकल्प चालू केला होता. आणि तुम्हाला हे पण माहीत असेल, आपल्या सेनापती बापटांनी आंदोलन केलं होतं 1921च्या दरम्यान, तर याच प्रकल्पाविरोधात होतं, त्यामुळे माहीत असलंच पाहिजे. पुढे महाराष्ट्रातील स्थळांचा वार्षिक पर्जन्यानुसार अचूक आणि अचूक उतरता क्रम लावा सांगितले. उतरता आपला हे तर माहिती आहे, बहुतांशी विद्यार्थ्यांना प्रथम माहीत असतं की सुरुवात कुठने, सर्वात जास्त आंबोली, हा ऑप्शन गेला. आणि इथे आपल्याला जर शिकवे पाठ नसेल तरीही इथं उत्तरापर्यंत पोहोचता येतं, कारण इथं सर्वात शेवटी लोणावळा 4 नंबरला आहे. हे माहीत असेल तर चांगलीच गोष्ट आहे, तिथं ते उत्तर आपण काढू शकतो. परंतु आंबोलीनंतर महाबळेश्वर आहे आणि इथं एकच ऑप्शन असं आहे की आंबोलीनंतरचं महाबळेश्वर. आंबोली, महाबळेश्वर, माथेरान आणि लोणावळा हाच आहे याचा सिक्वेन्स आहे. याच्यामध्ये जर पावसाचे दिवस विचारले असते तर मग अजून गोंधळ झाला असता, कारण पावसाचे दिवस विचारले असते तिथं मग गगनबावडा हा 1 नंबर आला असता. गगनबावडामध्ये जवळपास 129 दिवस सर्वाधिक जास्त दिवस पर्जन्य पडतं किंवा पाऊस पडतो, बरोबर. इथं याचं आपलं काय 2 नंबरचं उत्तर आहे. पुढे भारताच्या कोणत्या औद्योगिक प्रदेशास भारताचे हूर म्हणतात, हा पण रिपीट क्वेश्चन आहे. तुम्ही जर प्रिवियस क्वेश्चन पेपर पाहिले तर याच्यामध्ये तुम्हाला हा पण परत क्वेश्चन तुम्हाला दिसेल. छोटा नागपूर पठार हे खूप फेमस आहे आपलं. छोटा नागपूर पठारी औद्योगिक प्रदेश याला भारताचे हूर म्हटलं जातं, कारण आपला सर्व खनिज साठा जो आहे तो त्याच क्षेत्रामध्ये आहे. छोटा नागपूर प्रदेश. बुंदेलखंड प्रदेशातील ग्रामीण वसाहती कोणत्या प्रकारच्या आहेत. आता याच्यामध्ये हा वर्तुळाकाराचा काही संबंध नाही आहे आणि इथं अर्धकेंद्रित बी संबंध नाही, पण इथं विखुरलेल्या आणि केंद्रित वसाहती याच्यामध्ये थोडासा डाऊट्स आहे असं म्हणता येईल, कारण हा असा भाग आपल्याला कुठं वाचण्यात येत नाही आहे. असे जे प्रश्न असतात हे लॉजिकवर सोडवावे लागतात. त्या क्षेत्राचं, त्या प्रदेशाचं आपलं जर अभ्यास असेल तर आपण ते सोडू शकतो. आता त्या जर पाहायला गेला हा प्रदेश, तर हा प्रदेश एकंदरीत चंबळ नदीच्या खाली आणि शोण चंबळ नदीच्या खाली, गंगेच्या अलीकडे आणि म्हणजे उत्तर प्रदेशच्या नैऋत्य भागात किंवा दक्षिण भागाच्या साईडला थोडा असं म्हणता येईल. आणि त्या क्षेत्रामध्ये एक डोंगराचं प्रमाण किंवा काय म्हणता येईल त्याला, असं एक लवण त्या टाईपमध्ये हा तो भाग येतो. त्याच्यामुळे इथं केंद्रित किंवा विखुरल्या वसाहती असू शकतात, परंतु याचं उत्तर आयोग आता काय देईल हे त्यावेळेस डिपेंड आहे, कारण आपला शुअर याच्याबद्दल माहिती नाही आहे. परंतु विखुरल्या वसाहती यायला पाहिजे असं एक प्रथमदर्शनी तर वाटतंय. तर आपण यासाठी आयोगाच्या कीचीच वाट पाहूयात. पुढे खालीलपैकी कोणती विधाने बरोबर नाहीत. बघा, चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण असून ते सातपुडा पर्वत रांगेत आहे. आता बघा, चिखलदरा थंड हवेचे ठिकाण कुठे, सातपुडा पर्वतात, हे बरोबर आहे. पुढे गाविलगड आणि मेळघाट. आता आपण आत्ताच मेळघाट पाहिला, आपण चिखलदरा पाहिलाय. गाविलगड आणि मेळघाट डोंगर हे महाराष्ट्राच्या दक्षिण भागात आहेत. तर हे स्टेटमेंट कसं आहे, हे स्टेटमेंट चूक आहे. पुढे बालाघाट डोंगर हे शंभू महादेव डोंगर रांगेच्या उत्तरेस आहेत. बरोबर आहे, आपलं माहिती आहे की वर बालाघाट डोंगररांग किंवा हरिश्चंद्रगड डोंगररांग आहेत, त्याच्यानंतर खाली शंभू महादेव डोंगररांग आहेत. तर हा एक साधा आणि 4 ही जी 3 नंबरचा ऑप्शन आहे हा सरळ पर्याय होता की बालाघाट डोंगररांग हे शंभू महादेव डोंगररांगाच्या उत्तरी दिशेला आहेत, ते बरोबर आहे. त्यामुळे इथं आपलं काय फक्त बी हे उत्तर याचं काय येईल, चुकीचं येईल. फक्त बी, बरोबर नाहीत असं काय बी. ओके. पुढे
जोड्या लावा म्हणून आला इथं. आपल्या इथं बघा याच्यामध्ये हा असे क्वेश्चन बहुतांशी आपल्याला डीपमध्ये माहीत नसतात, कारण यांची नावंही कधी ऐकली नसतात. परंतु याच्यामध्ये आणि असे क्वेश्चन हे एक बेनिफिट्स पण असतं आपल्याला, की एक जरी ऑप्शन येत असला तरी आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. बरोबर. तर याच्यामध्ये बघा सातारा किंवा ही काय म्हणतात शहाणूर, हे शहाणूर जरी आपल्याला माहीत असतं किंवा कोणतंही एक माहीत असलं आपलं, तर इथं आपलं काय करू शकतो, आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. बघा अमरावतीमध्ये शहाणूर आहे. शहाणूर जर आपण पुस्तक वाचलं भूगोलाचं तर त्याच्यामध्ये तुम्हाला छोटे जी धरणांचं किंवा जलाशयांची लिस्ट दिली त्याच्यामध्ये आहे शहाणूर. पुढे हे जे आपलं सातारा आहे, साताऱ्यामध्ये काय आंधळी, हिंगोलीमध्ये सावडी आणि नंतर रत्नागिरीमध्ये नातूवाडी. हे रत्नागिरीमध्ये नातूवाडी आणि ह्याचा सगळे ठिकाणं नाही पण काही ठिकाणांचा उल्लेख पुस्तकामध्ये आहे, त्यामुळे इथं आपल्याला अडवायसारखं नव्हतं. इथं याचा आपला 1 नंबर हा पर्याय बरोबर आहे. पुढे आसाम येथे भारतातील सर्वात जास्त डॅश डॅशचे साठे उपलब्ध आहेत. आता बघा आपल्याकडे आसाम आणि बॉम्बे हाय हे 2 क्षेत्र खनिज तेलासाठी खूप प्रसिद्ध आहेत. म्हणजे आपण बॉम्बे हाय जर पाहिलं तर जवळपास भारताचं जे एकूण खनिज उत्पादन आहे, खनिज तेल उत्पादन, याच्या 50% क्षेत्र उत्पादन कुठे होतं, आपल्या बॉम्बे हायला होतं. आणि त्याच्यानंतर आपल्या आसाममध्ये हे उत्पादन बहुतांशी प्रमाणात उत्पादन होतं. तर आपला इथं काय आहे, खनिज तेल हा आपला ऑप्शन ते बरोबर आहे. इथं कारण दगडी कोळसा समज येत नाही, इथं झारखंड छत्तीसगड हा एरिया दगडी कोळशासाठी हा काय आहे प्रसिद्ध आहे आणि लोह खनिज त्यासाठीच प्रसिद्ध आहे. पण इथं आपलं काय खनिज तेल हे आपला इथं ऑप्शन आहे. आसाम खनिज तेलासाठीच इथं काय सर्वात जास्त उत्पादन होते. पुढे तिथं काही जणांचा एक डाऊट्स असा होता की भारतातील सर्वात जास्त उत्पादन असं की खनिज तेलाचं मग मुंबईला होतं, तर इथं आपला फक्त आसाम हा टिपिकल विचारला आहे, त्यामुळे हा इथं सर्वाधिक जास्त आसाममध्ये जे उत्पादन होणारे घटक आहेत त्याच्यापैकी सर्वाधिक जास्त असं विचारलं, त्यामुळे आपलं खनिज तेल हे बरोबर आहे, याच्यामध्ये काही डाऊट्स नाही आहे. महाराष्ट्रातील दुसरे सर्वात उंच शिखर कोणते, इथं बघा आपला प्रत्येक वेळेस सिक्वेन्स क्रम किंवा काय विचारलं असते, पहिले शिखर किंवा शिखर देतात त्याची उंची विचारलं, इथं आपल्याला दुसरे विचारले. आणि इथं आपण घाईघाईमध्ये काही आपण पुढचाच प्रश्न वाचून जातो आणि डायरेक्ट पहिल्याच ऑप्शनला आपण गणून जातो, पण तसं नाही. इथं काय दिलं आहे आपलं उत्तर आहे साल्हेर. कळसुबाई, साल्हेर, महाबळेश्वर, हरिश्चंद्रगड आणि तोरणा हा याचा सिक्वेन्स, पण आपला विचार आहे 2 नंबर, त्यामुळं साल्हेर हे उत्तर बरोबर आहे. पुढे अभयारण्य दिले आणि त्याचा जिल्हा, तर याच्यामध्ये हा खूप साधा क्वेश्चन होता. याच्यामध्ये काही तानसा आपला माहिती आहे ठाणे जिल्ह्यामध्ये आहे, बरोबर. पुढे यावल हे जळगाव जिल्ह्यामध्ये, माळडोक हे सोलापूर आणि नागझिरा हा गोंदियामध्ये, नवेगाव नागझिरा. याच्यामध्ये बघा माळडोक इथं जर आपलं नगर जरी दिलं असतं ना अहमदनगर, तरीही आपला हा ऑप्शन काय होता बरोबर होता, कारण हे माळडोक जे आहे हे जवळपास बाउंड्री येते त्यांच्या, त्यामुळं हे सोलापूर आपला काय पर्याय बरोबर येईल मग 1 नंबर. पुढे जागतिक व्यापारी संघटनेमुळे भारताच्या कोणत्या बाबतीत जास्त नुकसान झालेलं आहे, जास्त नुकसान. बघा इथं ज्यावेळेस व्यापार असतो, व्यापारामध्ये सांस्कृतिक क्षेत्र, सांस्कृतिक देवाणघेवाण होती, आपले सांस्कृतिक ज्या आपल्या काही भारताच्या बाबी आहेत त्या तिकडं जातात, तिकडच्या इकडे येतात, बरोबर. सांस्कृतिक देवाणघेवाण होते, पर्यटन क्षेत्रामध्ये देवाणघेवाण होते, राजकीय क्षेत्रामध्ये होते. परंतु इथं त्यांनी विचारलं नुकसान कशात झालं आहे, तर बघा बौद्धिक मालमत्तेचा हक्क, व्यापारासंदर्भात बौद्धिक मालमत्तेचा हक्क आहे, या संदर्भामध्ये भारताचं या वरील ऑप्शन्सला कम्पेअर करून जर पाहिलं तर सर्वात जास्त आपलं बौद्धिक मालमत्तेसंदर्भातलं काय झालं आहे नुकसान झालं आहे. म्हणजे काही गोष्टीचा आपल्याकडं उगम होता परंतु त्याचं आपण ब्रँडिंग नाही केलं किंवा आपण त्याचं काय जाहिरात नाही केली, म्हणून त्याच्यावर लोगो हा दुसऱ्या लोकांचा लागला. म्हणजे संशोधन आपण केलं परंतु त्याच्यावर हक्क मिळवला दुसऱ्याच एखाद्या व्यक्तीनं, असं म्हटल्यासारखं होईल त्याला. त्यामुळे आपला ऑप्शन इथं काय आहे 4 नंबर इथं बरोबर आहे. पुढे नाबार्ड कृषी क्षेत्रांचा विकासाकरिता कर्जाची सोय करून देते, स्टेटमेंट बरोबर आहे. नाबार्ड बँकेसंदर्भात प्रश्न आहे. नाबार्ड ग्रामीण व्यवसायांना कर्ज पुरवठा करते, बरोबर. कुटीर उद्योग असतील किंवा इथं छोटे उद्योग असतील यांसाठी कर्ज पुरवठा करण्याचं काम कोण करते, नाबार्ड करत असते, त्यामुळे हे दोन्ही ऑप्शन बरोबर आहेत. इथं काय माहिती का, नाबार्ड शहरी उद्योगांसाठी, आता हे स्टेटमेंट चुकीचं आहे, शहरी उद्योगांसाठी कर्ज पुरवठा नाबार्ड करत नाही आणि शहरी विकासासाठी सुद्धा करत नाही आहे, त्यामुळे इथं हे 3 आणि 4 ऑप्शन कसे आहेत, चूक आहेत. आणि आपला काय विचारत बरोबर आहेत असं विचारलं तर आपला ए आणि बी हे कसे आहेत, पर्याय बरोबर आहेत. पुढे समतोल अंदाजपत्रक म्हणजे काय, आपलं जे बजेट असतं, अर्थसंकल्प
याला अंदाजपत्रक म्हटलं जातं, बजेट म्हटलं जातं. याच्यामध्ये मी याचे खर्च, उत्पन्न आणि खर्च यानुसार 3 प्रकार पडतात. एक आपला पडतो समतोल, दुसरा पडतो सिल्कीचा म्हणजे आधिक्य, आणि तिसरा पडतो त्रुटीचा. म्हणजे सध्या विकसनशील देशामध्ये त्रुटीचा अर्थसंकल्प जास्त प्रमाणात काय जातो मांडला जातो. त्रुटीचा अर्थसंकल्प, सिल्कीचा अर्थसंकल्प आणि समतोल अर्थसंकल्प. पण याच्या 3 कन्सेप्ट आहेत बघा. सार्वजनिक महसूल म्हणजे सरकारचं एकूण इन्कम आणि सरकारचा एकूण खर्च याची तुलना करता सरकारचा महसूल सार्वजनिक महसुलापेक्षा म्हणजे सार्वजनिक महसूल सार्वजनिक खर्चापेक्षा कमी असणे. मग याला काय म्हणतात? सार्वजनिक खर्चापेक्षा महसूल कमी आहे, याला म्हणतात त्रुटीचा अर्थसंकल्प. त्रुटीचा अर्थसंकल्प. पुढे सार्वजनिक महसूल सार्वजनिक खर्चापेक्षा जास्त असणे, याला म्हणतात सिल्कीचा अर्थसंकल्प. सिल्कीचा अर्थसंकल्प. आणि सार्वजनिक महसूल आणि सार्वजनिक खर्च समान असणे म्हणजे जेवढा तुम्हाला खर्च करायचा आहे तेवढाच तुमच्याकडं काय असणे, उत्पन्न असणे. म्हणजे किंवा उत्पन्न जेवढं आहे तेवढा तुम्ही खर्च करणे. आता 100 रुपये उत्पन्न असेल आणि 100 रुपये तुम्ही खर्च करत असता, त्यावेळेस हा सार्वजनिक महसूल आणि सार्वजनिक खर्च समान असतो, त्याला म्हणतात समतोल अंदाजपत्रक. ज्यावेळेस सार्वजनिक महसूल सार्वजनिक खर्चापेक्षा जास्त असतो म्हणजे इन्कम जास्त असतं आणि आउटकम कमी म्हणजे खर्च कमी, त्यावेळेस इथं सिल्कीचं अंदाजपत्रक म्हटलं जातं. हा सिल्कीचा अंदाजपत्रक विशेषतः विकसित देशामध्ये मांडलं जातं. वर जो सार्वजनिक महसूल सार्वजनिक खर्चापेक्षा कमी असणे म्हणजेच इन्कम कमी आहे आणि खर्च जास्त आहे, हा विकसनशील म्हणजे विकसित होत असलेल्या राष्ट्रांमध्ये हा प्रकार मांडला जातो. म्हणजेच खर्च जास्त केला जातो, उत्पन्न कमी असतं, कर्ज करून त्रुटीचा अर्थभरणा काढला जातो, मार्केटमध्ये ते पैसे ओतले जातात आणि ते पैसे ओतणे किंवा मार्केटमध्ये किंवा जास्त खर्च करणे याचं काय असतं की विकासाच्या गतीने पाऊल टाकण्यासाठी, विकास करण्यासाठी. म्हणजे तुम्ही इथं मशिनरीज किंवा काय प्रकल्प उभं करण्यासाठी जो खर्च करणार असतात तो खर्च वाढत असतो, जास्त असतो, त्यामुळे इथं आपसुकच त्रुटीचा अर्थसंकल्प मांडला जातो. मग हा जो समतोल विचारला तो काय, दोन्ही सेम असतो, इन्कम आणि खर्च. बरोबर. पुढे खालीलपैकी कोणता कर हा भारतीय अर्थव्यवस्थेत अप्रत्यक्ष कर नाही? अप्रत्यक्ष नाही याचा अर्थ प्रत्यक्ष कोणता आहे असं विचारलंय. बघा, करांचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष 2 प्रकार पडतात. हे जे टॅक्स आहे याच्यामध्ये हे प्रत्यक्ष डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्स. आता याच्यामध्ये आपला GST आहे, GST तो इनडायरेक्ट टॅक्समध्ये येतो. बरोबर. तसं इथं आपला जो आयकर आहे इन्कम टॅक्स असतो, हा इन्कम टॅक्स असेल किंवा महामंडळ कर असेल, संपत्ती कर असेल, हा जो कराचा प्रकार आहे तो येतो डायरेक्ट टॅक्समध्ये. डायरेक्ट टॅक्समध्ये कुठं की आपल्या अप्रत्यक्ष करामध्ये, म्हणजे अप्रत्यक्ष नाही. तर आता हा विक्री कर आहे, अप्रत्यक्ष कर आहे. हा उत्पादन कर आहे, अप्रत्यक्ष आहे, उत्पादन लावला जातो. जकात कर अप्रत्यक्ष कर आहे. मग हा महामंडळ कर कसा आहे, डायरेक्ट टॅक्स आहे, म्हणजे हा प्रत्यक्ष कर आहे. म्हणून आपलं उत्तर 1 नंबर आहे. प्रत्यक्ष कर म्हणजेच डायरेक्ट तिथून तुम्हाला ते जी कर भार आणि कर आघात हा एकच व्यक्ती पडत असतो. त्या किंवा जो करभार आणि कर आघात सहन करणारी एकच व्यक्ती असते, त्याचं पुढे हस्तांतरण होत नाही किंवा त्याचा भार पुढच्या व्यक्तीवर टाकत नाही. याला काय म्हणतात, डायरेक्ट टॅक्स. म्हणजे आपला इन्कम असेल, इन्कम टॅक्स डायरेक्ट आपल्या व्यक्तीवर आकारला जातो आणि तेच भरत असतात. परंतु आणि महामंडळ कर, महामंडळ म्हणजे कंपनी कर किंवा कॉर्पोरेशन कर हे म्हणतात त्याला. त्याच्यामध्ये त्या कंपनीच्या नफ्यावर लावला जातो, म्हणजे ते डायरेक्ट कंपनीच्या नफ्यावर लावला जातो, कंपनी डायरेक्ट सरकारला भरते, म्हणून हा डायरेक्ट टॅक्स म्हटलं जातं. इनडायरेक्ट टॅक्स कसा असतो की कंपनीने उत्पादन केले समजा या पेनचं, तर याच्यावर गव्हर्नमेंटनं याचं उत्पादन खर्च आणि याच्यामध्ये सरकारचा टॅक्स ॲड करून याची किंमत ठरली असती. टॅक्स आहे तो त्या कंपनीचे उत्पादन करण्याकडून भरला जातो आणि त्यानं या वस्तूमध्ये त्याची किंमत वाढून पुढे कस्टमरपर्यंत पोहोचला असतो. मग ते कस्टमर त्या किमतीमध्ये त्याला काय करतो, पैसे वाढून दिलेला असतो. म्हणजेच अप्रत्यक्ष टॅक्सचं किंवा अप्रत्यक्ष कर आहे त्याचा कर आघात हा त्या मध्यस्थ व्यक्तीवर पडतो आणि कर भार हा अंतिम ग्राहक जो असतो त्या व्यक्तीवर पडतो. समजा आपण साबण घेतो, साबण घेतले असेल त्याच्यावर टॅक्स असतो, आपल्यावर किमतीपासून असतं इन्क्लुडिंग ऑल टॅक्सेस. तर तिथं तो टॅक्स आपण भरत असतो, म्हणजे डायरेक्ट जी वापर करणारी व्यक्ती आहे ती भरते, परंतु तो कर भार झाला, पण कर आघात हा मध्यस्थ व्यक्ती जे असते त्याच्यावर पडला असतो. कारण गव्हर्नमेंटनं आपल्याकडनं घेता त्या मध्यस्थ उत्पादन संस्थेकडनं घेतला असतो आणि उत्पादन संस्थेला आपण ती वस्तू विकत घेतल्यानंतर त्या किमती मूल्यामध्ये ॲड करून देत असतो. म्हणून हा इथं आपला महामंडळ कर
आपला ऑप्शन आहे ते बरोबर आहे. पुढे सुवर्ण जयंती रोजगार योजना यांची अंमलबजावणी डॅश डॅश मार्फत होते. आता इथं आपल्याला 4 ऑप्शन दिलेत. 4 ऑप्शनमध्ये खाली पुढे 4 ऑप्शन दिलेत. याच्यामध्ये बघा आता इथं बँका दिल्या, तिथं कन्फ्युजन व्हायसारखं भरपूर आहे, परंतु याच्यामध्ये आपण पाहिलं इथं एक रचना पाहूयात. याच्या रचनेमध्ये बघा इथं व्यापारी बँका आणि सहकारी बँका असे 2 भाग पडतात. सहकारी बँका, याच्यानंतर ह्या व्यापारी बँकाचे अजून खाली भाग पडतात. याच्यामध्ये आपण पाहिलं तर इथं बघा एक खाजगी सार्वजनिक बँका, याच्यामध्ये एक आला भाग SBI. पुढे प्रादेशिक ग्रामीण बँक किंवा RRBs पण याला, आणि पुढे सार्वजनिक बँका अजून 3रा प्रकार आहे. हे 3 प्रकार याच्यामध्ये येतात. मग याच्यामध्ये आपला RRBs आपला ऑप्शन आहे, म्हणजे प्रादेशिक ग्रामीण बँका, आपला व्यापारी बँका ऑप्शन आहे. म्हणजे आपल्याला ज्या वेळेस उत्तर निवडायचे त्यावेळेस आपल्याला दोन्ही ऑप्शन निवडावे लागणार आहेत. एक 3रा ह्या खाजगी बँका ज्या आहेत, या खाजगी बँकांमध्ये बघा, या खाजगी बँकांमध्ये आपण भारतीय आणि परकीय असा हिशोब करतो. भारतीय बँक आणि भारतीय आणि परकीय. तर इथे बघा परकीय बँका, परदेशी बँका इथे ऑप्शन आपला आहे. आणि याच्यामध्ये खाली भारतीय खाजगी बँका हा एक ऑप्शन आहे. याच्यामध्ये आपण ज्यावेळेस आपण व्यापारी बँका निवडतोय त्यावेळेस आपला व्यापारी बँका, परदेशी बँका आणि प्रादेशिक बँका हा एक गट येतो आणि सहकारी बँकाचा गट वेगळा येतो. पण याच्यामध्ये आपलं काय सांगितलं आहे की सुवर्ण जयंती ग्रामीण रोजगार योजना ही अंमलबजावणी कोणामार्फत होते. तर याच्यामध्ये एक आपल्याला उत्तर त्यांनी व्यापारी बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका आणि परदेशी बँका असं A, B आणि D हे 4 नंबर उत्तर द्यायला पाहिजे. आता याच्यामध्ये ABC देतात का ABD देतात ते आपला नंतर कळेलच, पण आपलं उत्तर संभाव्य उत्तर आपलं काय 4 नंबर. याच्यामध्ये सहकारी बँका यांचा थोडासा भाग येणार नाही, म्हणून आपलं उत्तर 4 नंबर इथं असू शकतं. पुढे लोकसंख्येतील स्थित्यांतर डॅश डॅश यामुळे घडते. आता याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये उघड दिलेलं आहे लोकसंख्या स्थित्यांतर, मृत्यूदर बदल आणि जन्मदर बदल हे एकमेकाला पॅरलल, हे दोन्ही येणारच आहेत आपला A आणि B. याच्यामध्ये नागरीकरण हा एक घटक याच्यामध्ये समाविष्ट होतो, त्यामुळं आपलं पर्याय नंबर 4 याचं उत्तर येईल. पुढे खालीलपैकी कोणती योजना गरिबी कमी करण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. आता गरिबी कमी करण्यासाठी सुरू करण्यात आली योजना म्हणजेच आपण गरिबी कमी करायची असेल आणि ग्रामीण भागामध्ये गरिबीचं प्रमाण किंवा दारिद्र्याचं प्रमाण कमी करायचं असेल तर त्यांना आपण प्रथम कार्य असतं की रोजगार उपलब्ध करून देणे. आणि त्या रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी जर सरकारनं रोजगारासंदर्भात योजना आणली असेल ती ग्रामीण दारिद्र्य किंवा गरिबी कमी करण्यासाठीच असते. इथं पहिलीच आपली रोजगार हमी योजना आहे, पुढे दुसरी रोजगार हमी जवाहर रोजगार योजना आहे, आणि पुढे सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजना म्हणजे शहरी भागातली गरिबांसाठीची ही योजना होती. या दोन्ही होत्या ती ग्रामीण भागासाठीच्या होत्या. त्यामुळं इथं आपल्या गरिबी कमी करण्यासाठी सुरू करण्यात आलेली नाही असं विचारले. आणि सांस्कृतिक विकास कार्यक्रम हा आपल्या याचं काय उत्तर आहे, कारण आपल्या गरिबी कमी करण्यासाठी सांस्कृतिक विकास कार्यक्रमाचा काही संबंधच नाही ना. ज्यावेळेस आपण सर्व संपन्न असतो, ज्यावेळेस आपल्याकडे सर्व गोष्टी संपन्न असतात त्यावेळेस आपण इकडे वळतो, बरोबर. परंतु ज्यावेळेस आपल्या उदरनिर्वाहाचाच प्रश्न असतो त्यावेळेस आपल्या या गोष्टी सुचत नाही आहेत. त्यामुळे ह्या ज्या आहेत ह्या योजना ह्या गरिबी कमी करण्यासाठी होत्या आणि सांस्कृतिक विकास योजना याचा दुरून पण काही संबंध इथे येत नाही, म्हणून आपलं उत्तर आहे 4 नंबर. पुढे खालीलपैकी कोणती संकल्पना राष्ट्रीय उत्पन्न संकल्पनेशी संबंधित आहे. राष्ट्रीय उत्पन्न संकल्पनेशी संबंधित आहे. याच्यामध्ये बघा साठा याचा काही संबंध येणार नाही. अंशलक्षी म्हणजे मायक्रो याचाही संबंध येणार नाही. पण प्रवाह हे जे फ्लो असतो हे या राष्ट्रीय उत्पन्नाशी संबंधित येतो, कारण हा जो पैसा आहे आपला मार्केटमधला तो हे उद्योग असेल, या उद्योगापासून याने एखाद्या व्यक्तीने जर उद्योग चालू केला असेल तर इथं जे भांडवल गुंतणार आहे किंवा ते भूखंड उद्योग चालू करताना एक भूखंड लागतो, मजुरी लागतात, मटेरियल लागतं, यासाठी काय पैशांचा प्रवाह होतोच, म्हणजे पैसा द्यायला लावतो. मग या उद्योगपतीने इथं उत्पादन केलं, कस्टमरला इकडं म्हणजे कस्टमरला मार्केटमध्ये उत्पादन विकलं, मार्केटमध्ये आपण उत्पादन घेतलं, मग हे उत्पादन आपण वापरतो पण आपण हे सब बदले त्यांना पैसे देतोय आणि त्याच्याबद्दल आपण उत्पादन घेतोय. हा माणूस
जो उद्योगपती आहे हा कुठून तरी हा इथं उत्पादन करण्यासाठी एक खंड वापरत असतो, म्हणजे भूखंड वापरत असतो, जागा वापरत असतो, तिथे मजूर असतात काम करणारे, तिथं कच्चं मटेरियल वापरलं असतं. मग यांच्यासाठी हा पैसा आपल्याकडनं घेतो आणि हा इतर लोकांना काय केला असतो, यांना त्या प्रमाणात दिला असतो, सरकारला टॅक्स भरला असतो, म्हणजे इथं प्रवाह होतो. आपल्या पैशांचा किंवा मनी यांचा काय प्रवाह होतो, म्हणून आपल्या इथं प्रवाह हा राष्ट्रीय उत्पन्न संकल्पना संबंध आहे म्हणता येईल. ब्रिक्स, आता इथं भरपूर जणांचा इथं गोंधळ झाला असेल, कारण सारखं होता प्रश्न. ब्रिक्स बँकेचे इथं बँकेचे दिले, बँकेचे संस्थापक देश कोणते आहेत बघा. आपल्याला माहिती आहे ब्रिक्समध्ये कोणते कोणते देश येतात. ब्रिक्समध्ये ब्राझील आहे, रशिया आहे, भारत आहे, चीन आहे आणि दक्षिण आफ्रिका आहे. याच्यामध्ये आपल्याला विचारलं आहे ब्रिक्स बँकेबद्दल. ब्रिक्स बँक जी आहे ही बँक आहे, स्थापना झाली याची ॲक्च्युली 2014 जुलै 2014 आणि यांचं प्रत्यक्ष कार्य चालू झाले हे जुलै 2015 बरोबर. तर याच्यामध्ये बँक जे ब्रिक्समध्ये जे सदस्य आहेत आपले 5 सदस्य, ह्या 5ही सदस्यांनी ब्रिक्समध्ये काय केले, ब्रिक्स स्थापनेमध्ये सहभाग होता. त्यामुळे आपलं ए आणि बी इथं बरोबर आहे. इथे जर ब्रिक्स संघटना दिली असतं फक्त ब्रिक्स बँक करण्यात आता ब्रिक्सबद्दल विचारलं असतं तर इथं आपल्याला हा ऑप्शन आपल्याला कट करावा लागला असता, कारण दक्षिण आफ्रिका ब्रिक्समध्ये नंतर समाविष्ट झालेला आहे ब्रिक्स संघटनेमध्ये, परंतु ब्रिक्स बँकेबद्दल विचारलं आहे. त्यामुळं ब्रिक्स बँकेमध्ये ए आणि बी हे दोन्ही ऑप्शन इथं बरोबर येतात. बरोबर विधाने कोणते आहेत आपलं विचारले, त्यामुळे हे ब्रिक्स बँकेचं आपलं ए आणि बी हे उत्तर आहे. ओके. याच्यानंतर खालीलपैकी कोणते वाक्य अयोग्य आहेत. मग अयोग्य, चलनी नोटा भारत सरकारकडून जारी केल्या जातात, हे पहिलेच अयोग्य आहे. कारण आपलं चलनी नोटामध्ये फक्त 1 रुपयाची चलनी नोट ही भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाकडून जारी केली जाते. त्याच्यामध्ये त्याच्या वित्तमंत्र्याच्या अर्थसचिवाची सही असते त्याच्यावर. फक्त 1 रुपयाची नोट, बाकीच्या नोटा आहेत त्या RBI आपले काय करते, जारी करत असते, RBI चलनामध्ये आणत असते. संकुचित पैसा, दुसरं स्टेटमेंट आहे संकुचित पैसा किंवा M1. या संकुचित पैशाला काय M1 म्हटलं जातं आणि याच्यामध्ये लोकांजवळील चलनाचा अंतर्भाव समावेश असतो, अंतर्भाव किंवा समावेश असतो. तर याच्यामध्ये चलन आपल्याला माहीत असलं चलनाचे प्रकार पडतात. आता जुन्या मापन पद्धतीनुसार 4 प्रकार पडायचे, सध्याच्या मापन पद्धतीनुसार 3 प्रकार पडले जातात. आणि ही M1 जी पद्धत आहे ही M1 म्हटलं जातं त्याला. ही संकुचित चलन याला म्हटलं जातं. आणि विस्तृत पैसा म्हटलं तर हा पैसा असतो विस्तृत किंवा व्यापक पैसा. आणि याच्यामध्ये जो पैसा असतो तो आपला हा स्टेटमेंट 2 नंबरचा इथं बरोबर येईल. आपल्याला काय विचारलं, अयोग्याचं 1 नंबर उत्तर येईल. आयकरापासून प्राप्त होणारे उत्पन्न कोणाला प्राप्त होते. आता याच्यामध्ये बघा, आयकर इथं केंद्रशासित प्रदेश काही संबंधित नाही, स्थानिक सरकार काही संबंधित नाही. कन्फ्युजन व्हायसारखा प्रश्न, ज्यांचा की अभ्यास कमी आहे त्यांना कन्फ्युजन व्हायसारखा प्रश्न इथं राज्य सरकार आणि केंद्र सरकारमध्ये झाला असता, परंतु याचं उघड उत्तर काय आहे, केंद्र सरकार. आयकर जो आहे आपला तो पूर्णपणे वसूल करण्याचं उत्पन्न घेण्याचं काम कोण करत असतं, केंद्र सरकार करत असतो. केंद्र सरकारचा स्रोत आहे. कोणत्याही योजनेद्वारे गरीब महिलांना मोफत गॅस कनेक्शन दिले जाते. आता आपण पाहिली आहे त्या योजनेबद्दल याच्या आधी खूप वेळेस क्वेश्चन आले, जवळपास हे 4थी किंवा 5वी वेळ असेल याच्यावर प्रश्न यायची. ही जी उज्ज्वला योजना आहे ती 1 मे 2016 या दिवशी चालू झाली होती. कुठे, आपल्या पंतप्रधानांनी चालू केली होती, प्रधानमंत्र्यांनी चालू केली होती. उत्तर प्रदेश, बलिया हे गाव आहे, त्या बलिया या ठिकाणावरून केली होती. बलिया UP मध्ये येतं ते. आणि 18 वर्षावरील ज्या महिला आहेत, 18 वर्षावरील प्रत्येक महिलेला मोफत गॅस कनेक्शनसाठी ही योजना राबवण्यात आली होती म्हणून. आणि याच्यावर खूप वेळा असा प्रश्न आले, त्यामुळे हे माहीत असणं आपल्याला आवश्यकच आहे. याच्या आधी पूर्वी क्वेश्चन आले ते याच्यावर, त्यामुळे हे चुकण्याचा प्रश्न बी येत नाही. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्याने कोणत्या प्रकारची बेरोजगारी उद्भवते. आता आपण बेरोजगारीचे प्रकार आपला मुळात माहीत पाहिजे. जवळपास 10 प्रकार आहेत, 9-10 प्रकार आहेत. याच्यामध्ये चक्रीय बेरोजगारी ती तेजी मंदीच्या काळामध्ये असते बघा. तेजी आली, मंदी आली की तेजी मंदीमध्ये ही चक्रीय बेरोजगारी निर्माण होऊ शकते. तेजी मंदी
पुढे तांत्रिक हे आपलं उत्तर आहे. म्हणजे नवीन तंत्रज्ञानाचा वापर, आधुनिक तंत्रज्ञानाचा आपण जर वापर केला तर त्या कंपनीमध्ये समजा 10 कामगार काम करतात आणि तिथं जर नवीन मशीन आणली आणि ती मशीन जर त्या 10 व्यक्तींनी एवढं काम करत असेल तर ते तंत्रज्ञान, मशीन ही काय तंत्रज्ञान तिथं समाविष्ट केल्यामुळे त्या कामगारांचं काय होतं, रोजगार बुडला जातो. मग तिथं किंवा कधी कधी काय होतं, 100 कंपन्या 100 काम करत असतात, 100 लोक, आणि तिथं काही 1-2 मशीन जर आणल्या तर तिथून जवळपास तिथं 100 लोकांची आवश्यकता पडत नाही, 50 लोकांची आवश्यकता पडते. म्हणजे 50 लोकही तेवढं काम करू शकतात. त्यामुळे इथे आधुनिक तंत्रज्ञान जर आणलं तर त्या अनुषंगाने काय होतं, इथं उत्पादन जास्त होतं आणि मनुष्यबळ कमी लागतं. आपण एक साधं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर आपल्याकडे एक मशीन असायची. पहिली आपण कपडे शिवायची मशीन असायची टेलरची. त्या मशीनमध्ये ते पॅन्डल मारून आपण कपडे शिवायचो. म्हणजे दिवसामध्ये 2 ड्रेस तयार होत असतील तर दिवसभर त्या व्यक्तीला मेहनत घ्यावी लागायची. मग जर 10 ड्रेस तयार करायचे असतील तर त्यांना एक दिवसामध्ये 10 ड्रेस तयार करण्यासाठी किती, एक 5 व्यक्ती लागणार होते. परंतु त्याच ठिकाणी आपण नवीन मशीन आणली, नवीन आधुनिक तंत्रज्ञान आणलं. म्हणजे काय की ते तुम्हाला पाय पण वाजवायची गरज नाही, तुम्ही फक्त ते पायानं दाबून धरलं की मशीन पळत राहते. म्हणजे तुम्ही जी एक ड्रेस एक दिवसात शिवत होता त्या ठिकाणी तुम्ही त्या मशीनच्या साहाय्यानं एक ड्रेस 2 ड्रेस एका दिवसामध्ये शिवू शकता. म्हणजे जिथं 10 ड्रेस शिवण्यासाठी 5 व्यक्तींची आवश्यकता लागत होती, तिथं 10 ड्रेस शिवण्यासाठी एक 2 ते 3 व्यक्तींची गरज लागेल. म्हणजे 2 ते 3 व्यक्ती हे बेरोजगार होतील त्या कामातून. का तर तंत्रज्ञान नवीन आलं यामुळे. हंगामी बेरोजगारी, आता आपण या हंगामी बेरोजगारीला काय म्हणू की एक ऊसतोड कामगार, 6 महिने काम मिळतं, 6 महिने मिळत नाही. कुल्फी वगैरे तुम्हाला माहिती आहे, आपल्या याचं कोल्ड्रिंक्सचं वगैरे बिझनेस असतो. त्याच्यामध्ये फक्त उन्हाळा याच सीझनमध्ये चालतो, म्हणजे सीझनमध्ये असतो, आणि बाकी काळामध्ये तो सीझन किंवा तो व्यवसाय चालत नाही. म्हणून त्या व्यवसायामध्ये याला काही तर हंगाम बेरोजगारी मिळलं जातं. हंगामानुसारच फक्त हंगामपुरता असतो. आपण काय म्हणतो, द्राक्षाचा हंगाम आहे, म्हणजे हंगाम म्हणजे त्याच हंगामपुरतं तेवढं काम असतं. इतर हंगामामध्ये आपण बसून राहतो, त्याला ते हंगामी बेरोजगारी म्हणतात. आणि प्रच्छन्न किंवा छुपी बेरोजगारी हा जो 4था प्रकार आहे, प्रच्छन्न किंवा छुपी बेरोजगारी, ही शेती क्षेत्रामध्ये घडून येते. शेती क्षेत्रामध्ये म्हणजे 1 एकरमध्ये जर आपण 2 व्यक्ती 1 एकरमध्ये राबून जर 1 लाख रुपयाचं उत्पादन काढत असतील आणि तिथंच जर त्या कुटुंबात 4 व्यक्ती राबून तेवढंच उत्पादन काढत असतील, तर इथं जे वरचे 2 एक्स्ट्राचे व्यक्ती आहेत ते कसे आहेत, ते एक्स्ट्राचे आहेत त्यांचं उत्पन्न काय, शून्यात उत्पादकता आहे, शून्यांत उत्पादकता, म्हणजे त्यांचं उत्पन्न 0 आहे. कारण जर त्या 1 एकरमध्ये 2 व्यक्ती लाख रुपये काढतात, 4 व्यक्तींनी गुंतले तर त्यांनी 2 लाख रुपये उत्पादन काढायला पाहिजे. परंतु तिथं 1 लाखाच्या पुढं निघतच नाही आहे. तर हे जी 2 व्यक्ती एक्स्ट्रा त्याच्यामध्ये गुंतून पडलेत, हे काय छुपी किंवा प्रच्छन्न बेरोजगारी याला म्हटलं जातं. पुढे बघा, विधाने विचारात घ्या. निरपेक्ष दारिद्र्याचे निर्मूलन करणे शक्य असते. निरपेक्ष दारिद्र्याचं निर्मूलन करणे शक्य असतं, हे स्टेटमेंट बरोबर आहे. दुसरं स्टेटमेंट आहे, सापेक्ष दारिद्र्य हे जास्त उत्पन्न गटाबरोबर कमी उत्पन्न गटाच्या तुलनेत आधारित असते, हे पण स्टेटमेंट बरोबर आहे. आणि तिसरं स्टेटमेंट आहे की दारिद्र्य हे पर्यावरणाच्या अवनतीसाठी जबाबदार नाही, तर हे स्टेटमेंट चूक आहे. कारण दारिद्र्य हे पर्यावरणाच्या अवनतीसाठी जबाबदार घटक आहे आणि तो बहुतांशी जबाबदार आहे. पर्यावरणाचा ऱ्हास होण्यासाठी दारिद्र्य हा एक घटक जबाबदार आहे. त्यामुळं हे 3 नंबरचं स्टेटमेंट चूक आहे. आपलं स्टेटमेंट बरोबर कोणतं आहे, तर ए आणि बी. आता याच्यामध्ये बघा, निरपेक्ष दारिद्र्य आणि सापेक्ष दारिद्र्य असे 2 प्रकार दारिद्र्याचे पडतात. सापेक्ष दारिद्र्य, सापेक्ष आणि निरपेक्ष म्हणजे काय, याच्यामध्ये बघा निरपेक्ष दारिद्र्यामध्ये काय असतं की जर एक 100 ही लोकसंख्या आहे, समजा या देशामध्ये 100 लोकसंख्या आहे आणि इथं काही गरीब आहेत, काही श्रीमंत आहेत. परंतु इथं आपण गरीब कुणाला ठरवायचं किंवा गरीब कुणाला म्हणायचं, तर आपण काय करतो, एक बेसिक एक लाईन ठरवतो. म्हणजे कसं, एक उपभोग खर्च ठरवतो आपण की एखादी कुटुंब किंवा एखादी व्यक्ती दिवसाला जर 20 रुपये खर्च करत असेल तर ती व्यक्ती काय आहे, ती व्यक्ती सदन आहे, म्हणजे ती व्यक्ती दारिद्र्य रेषेखाली नाही, असे एक क्रायटेरिया ठरवला जातो. म्हणजे एक लाईन ठरवली जाते. म्हणजेच तुम्हाला एका व्यक्तीला उपभोगासाठी किती आवश्यक गोष्टी आहेत, म्हणजे तुम्हाला अन्न, वस्त्र आणि निवारा यासाठी किती पैसे किंवा किती चलन तुम्हाला दिवसाला आवश्यक आहे, किंवा तुम्हाला किती कॅलरीज प्रकार आहे, एक कॅलरीचा प्रकार त्याच्यामध्येही मोजलं जातं किंवा पैशामध्येही त्याचं मोजमाप केलं जातं. मग दारिद्र्य मोजताना इथं काय केलं असतं, हे जे 100 व्यक्ती असतील याच्यामध्ये
एक लाईन ठरवली जाते. म्हणजे एक 100 रुपये एक दिवसाला 100 रुपये खर्च करणारा जो व्यक्ती असेल तर तो हा सधन आहे असं म्हटलं जातं. म्हणून एक लाईन ठरवली जाते, एक क्रायटेरिया ठरवला जातो आणि ही लाईन असते. याच्या जे खाली आहेत म्हणजे ज्या किमान गरजा आहेत त्या किमान गरजाही पूर्ण करू शकत नसतील असे जी व्यक्ती किंवा कुटुंबे आहेत, या कुटुंबांना किंवा त्या व्यक्तींना काय म्हटलं जातं, बिलो पॉवर्टी लाईन, म्हणजे ही पॉवर्टी लाईन ठरली असते. आणि ह्याला याच्या खालचे जे असतात यांना म्हटलं जातं BPL. बघा, आणि याच्या वरचे असतात, याच्यावरचे आता बघा, हा खालची व्यक्ती त्यांचं उत्पन्न आहे दिवसाला 10 रुपये, बरोबर. आणि इथं वरचे जे आहेत ते वरच्याकडंच आहे त्याचं 100 रुपये. इथं जो मधला आहे याचं 50 रुपये, इथं आहे तो 22 रुपये. परंतु तो आपला क्रायटेरिया जे 20 रुपये हे ठरला असेल, समजा 20 रुपये उत्पन्नाचा क्रायटेरिया ठरला, 20 रुपयाच्या खालचं जे उत्पन्न आहे ही लोक असे आले BPLच्या वर आणि याच्या वरचे आले APL. म्हणजेच इथं आपल्याला ही फक्त लाईन ठरवली असते. म्हणून हे निरपेक्ष दारिद्र्य असतं. आणि निरपेक्ष दारिद्र्य जे आहे त्याचं निर्मूलन करता येतं, कारण ते लाईनच्या वर आणणं गरजेचं असतं. म्हणजेच या सर्वांचं उत्पादन जे आहे, या सर्वांचं उत्पादन या 20पेक्षा प्लस असलं पाहिजे, मग एवढं आपण करू शकतो. म्हणजे विकसित देश आहे तिथं हे जे निरपेक्ष दारिद्र्य आहे तिथं नसतं. परंतु सापेक्ष दारिद्र्य जे आहे, सापेक्ष दारिद्र्य, हे सापेक्ष दारिद्र्याचं पूर्णपणे निर्मूलन करणं शक्य नसतं. सापेक्ष दारिद्र्याचं पूर्णपणे निर्मूलन करणं शक्य नसतं, कारण हे मोजलं कसं जातं. इथे बघा, इथे 100 व्यक्ती असतील, 100 व्यक्ती असतील तर याच्यातले सर्वोच्च उत्पादन असणारे 5% व्यक्ती आणि सर्वात कमी उत्पादन असणारे 5% व्यक्ती, म्हणजे तळातले 5% असतील आणि इथं टॉपचे जे वरच्याकडले आहेत यांच्यातले 5% असतील. यांची तुलना केली जाते, यांची तुलना केली जाते आणि त्यानुसार हे दारिद्र्य ठरवलं जातं. म्हणून हे सापेक्ष दारिद्र्य हा एक प्रकार आणि निरपेक्ष दारिद्र्य एक प्रकार. सापेक्ष दारिद्र्य सर्वोच्च उत्पादन असणारी लोकसंख्या आणि निम्नतम उत्पादन असणारी लोकसंख्या यांची तुलना केली जाते, ते सापेक्ष दारिद्र्य असतं. निरपेक्ष दारिद्र्यामध्ये एक बिलो पॉवर्टी लाईन असते, BPL APL म्हणतो आपण, आणि तिथून खालचे जे असतात म्हणजे क्रायटेरिया ठरवला आहे त्याच्या खालचे जे असतात लोक त्यांना काय म्हणतात, BPL. म्हणून निरपेक्ष दारिद्र्याचं निर्मूलन करणं काय असतं, शक्य असतं. आणि हे दारिद्र्य सापेक्ष दारिद्र्य आहे ते कमी उत्पन्न गट आणि जास्त उत्पन्न गट यांचं कम्पेअर केलं असं एकमेकांशी. आणि हे सापेक्ष दारिद्र्य पूर्णपणे निर्मूलन करू शकत नाही आहे, पण निरपेक्ष आपण करू शकतो. पुढचा प्रश्न आहे, विकास वित्तीय संस्था स्थापन करण्यात आल्या कारण. पण विकास वित्तीय संस्था स्थापन का करण्यात आल्या किंवा कारण काय. आता बघा, आपल्याकडं बँका आहेत, विकास वित्तीय संस्था आहेत, पण आपला मुळात बँक आणि विकास वित्तीय संस्था यातला काय फरक समजणं गरजेचं असतं. इथे बघा, भांडवली बाजार असतो, आपल्याकडे नाणे बाजार असतो, बरोबर. इथे अल्प मुदतीच्या निधी उपलब्ध करून देणे. आता इथे आपण काय बघूयात, विकास वित्तीय संस्था जे आहेत यांचं कार्य काय असतं किंवा ते स्थापन का करण्यात आल्या. अल्प मुदतीसाठी निधी उपलब्ध करून देणे हे बँका देतात, बँका या उपलब्ध करून देतात. त्याच्यामुळं यांचा विकास वित्तीय संस्थांचा काही संबंध येत नाही आहे. अल्प मुदतीचं कर्ज म्हणजे 1 वर्ष किंवा 13 महिने असं म्हटलं तरी चालेल, हे अल्प मुदतीचा कर्ज पुरवठा असतो. आणि 13 महिन्यापेक्षा जास्त, आता कृषीसाठी अल्पमुदतीचं कर्ज 1.5 वर्षाचं असतं, इतर बाबतीत ते 1 वर्षाचं गणलं जातं. 1 वर्षापासून जास्त ते 5 वर्षापर्यंत जर कर्ज असेल त्या मुदतीचं तर त्याला मध्यम मुदतीचं कर्ज म्हटलं जातं. आणि दुसरा जो भाग आहे की दीर्घ मुदतीचं कर्ज, ते 5 वर्षापासून ते 25 वर्षापर्यंतच्या मुदतीसाठी जे कर्ज असतं ते दीर्घ मुदतीचं कर्ज म्हटलं जातं. अल्प मुदतीचं कर्ज जे आहे तो बँका देतात. दीर्घ मुदतीचं कर्ज जे आहे त्यासाठी विकास वित्तीय संस्था असतात. बघा, याच्यामध्ये विकास वित्तीय संस्थाचे काम हे अल्पमुदतीचा कर्ज पुरवठा करणे हे नाही आहे. इथं कृषी आणि मुख्य क्षेत्रांचा विकास वाढवण्यासाठी मदत करतात, हे स्टेटमेंट इथं बरोबर आहे. पुढे नाणे बाजाराचे नियमन करणे. आता हा नियमन, नाणे बाजार आणि खाली भांडवली बाजार यांचं नियमन, हे 2 स्टेटमेंट आहेत. हे 2 स्टेटमेंट हे पूर्णपणे कसे आहेत, चुकीचे आहेत. याच्यामध्ये बघा, नाणे बाजार आणि भांडवली बाजार हे आपले 2 बाजार आहेत. हा नाणे बाजार असेल आणि पुढचा भांडवली बाजार असेल. या नाणे बाजारामध्ये ही अल्पमुदतीचं कर्ज पुरवठा आणि इथं बँका यांचा समावेश होतो. आणि याच्यामध्ये याचं जे नियमन करणे आहे, नियमन किंवा नियंत्रण करणारं, ते नियमन कोण करते, याचं RBI.
RBI ही आपल्या देशातील सर्वोच्च मध्यवर्ती बँक आहे आणि RBI हे काय करते, सर्व बँकांवर नियंत्रण ठेवणे किंवा नियमन करण्याचं काय करतं, कार्य कोणाचं आहे, RBIचं. त्यामुळे नाणे बाजाराचं नियमन करण्यासाठी या विकास वित्तीय संस्था स्थापन झालेल्या नाही आहेत. भांडवली बाजाराचे प्रकार पडतात. भांडवली बाजारामध्ये विकास वित्तीय संस्था ह्या पहिला घटक आला. हा जो आहे का विकास वित्तीय संस्था हा पहिला घटक. पुढे दुसरा घटक आहे पत हमी संस्था. या भांडवली बाजाराचे प्रकार पडतात. विकास वित्तीय संस्था, पत हमी संस्था, पत दर्जा ठरवणाऱ्या संस्था, बिगर पत हमी संस्था असे याचे प्रकार पडतात. आणि याच्यामध्ये जे पत हमी किंवा पत दर्जा ठरवणाऱ्या संस्था आहेत या म्हणजे की आपल्या इथं भारतात आहेत, कृषीला असेल किंवा आपल्या आंतरराष्ट्रीय स्तरावर आपण पाहतो काय आंतरराष्ट्रीय स्तरावर पण याच्यामध्ये विविध संस्था आहेत. त्यांच्यामध्ये काय असतं, पत दर्जा ठरवत असतात. त्या एखाद्या संस्थेचा, आपलं कंपनीचा, बँकेचा किंवा आपण राष्ट्राचा ठरवत असतात. त्याच्यानुसार दर्जा देत असतात. ह्या पत दर्जा ठरवणाऱ्या संस्था असतात. इथं दुसऱ्या काय पत हमी संस्था असतात. याच्यावर सेबीचं नियंत्रण असते. इथं ज्या विकास वित्तीय संस्था असतात, विकास वित्तीय संस्थेवर या RBIचं नियंत्रण असते. कोणाचं, RBIचं. म्हणजेच इथं भांडवली बाजाराचं नियंत्रण कोण करतं, तर विकास वित्तीय संस्था. उलटं विचारलं इथं, म्हणजे भांडवली बाजारामध्येच विकास वित्तीय संस्थाचा एक घटक येतो. आणि इथं आपला विचार काय सांगता येईल 4 नंबर स्टेटमेंट, की भांडवली बाजाराचा नियमन करण्यासाठी. तर हेही स्टेटमेंट कसं आहे, रॉंग आहे. याच्यामध्ये आपला विकास वित्तीय संस्था जर पाहिले तर 4 नंबरला एकच आहेत, 4च आहेत. पुढं NHB पुढे असेल, ही गृहनिर्माणसाठी, NHB. पुढे नाबार्ड जी आहे ही कृषीसाठी आहे, कृषीसाठीची विकास वित्तीय संस्था. पुढे आपली एक्झिम आहे, एक्झिम बँक. एक्झिम जी आहे ती व्यापारासाठी आहे, म्हणजे व्यापार क्षेत्रात लागणारा वित्तपुरवठा करण्यासाठी. आणि याच्यानंतर NHB, नाबार्ड, एक्झिम. आणि उद्योगासाठी आहे सिडबी ही उद्योग क्षेत्रासाठी. आता सध्या जर पाहायला गेलं तर विकास वित्तीय संस्था 4च आहेत. आणि या 4 विकास वित्तीय संस्था आहेत आणि यांचं एकंदरीत कार्य काय आहे, यांच्यावर नियंत्रण कोणाचं असते, RBIचं. आणि ह्या भांडवली बाजाराचा एक घटक आहेत. विकास वित्तीय संस्था या भांडवली बाजाराचा घटक आहे. त्यामुळे 4 नंबरचं स्टेटमेंट ही चूक आहे. आणि ह्या जी विकास वित्तीय संस्था आहेत याच्यामध्ये नाबार्ड काय करते, NHB काय करते, गृहनिर्माणासाठी कर्ज पुरवठा. नाबार्ड काय सांगते, कृषीसाठी कर्ज पुरवठा. खाली एक्झिम बँक आहे व्यापारासाठी कर्ज पुरवठा आणि CDB आहे ते उद्योगासाठी कर्ज पुरवठा. 2 नंबर स्टेटमेंट काय, कृषी आणि मुख्य क्षेत्र. आता कृषी क्षेत्र आलं नाबार्डमध्ये, मुख्य क्षेत्रामध्ये उद्योग क्षेत्र असेल, गृहनिर्माण असेल किंवा व्यापार असेल. उद्योग आणि व्यापार हे मुख्य क्षेत्र आहेत. त्यामुळं कृषी आणि मुख्य क्षेत्राचा विकास वाढवण्यासाठी मदत करतात कोण, विकास वित्तीय संस्था. मग कसं, कृषीसाठी नाबार्ड, मुख्य क्षेत्र म्हणजे व्यापार आणि उद्योग त्यासाठी एक्झिम बँक आहे, CDB आहे. किंवा हाऊसिंग डेव्हलपमेंट, आपलं बांधकाम क्षेत्र हेही मुख्य क्षेत्रच आहे. तर बांधकामासाठी NHB किंवा नॅशनल हाऊसिंग बँक जी आहे ती कार्य करते. ह्या सध्याच्या घडल्या या 4च विकास वित्तीय संस्था आहेत. विकास वित्तीय संस्था म्हणजे काय हे माहीत असेल तर आपलं ते, किंवा ते कोणाच्या अंडर कार्य करतात हे माहीत असेल तर आपला हा पुढचा प्रश्न समजू शकतो. किंवा मुख्य क्षेत्रामध्ये कोणते कोणते घटक येतात त्या अनुषंगानं ही जर आपल्याला डिटेल्स मांडणी माहीत असेल तर आपण हा एकदम सहज आपण प्रश्न सोडवू शकतो. त्यामुळं विकास वित्तीय संस्थांचं जे उत्तर आहे आपलं ते काय, B बरोबर. फक्त B याचा अर्थ आपलं उत्तर नंबर पर्याय नंबर 3 हे उत्तर बरोबर आहे. मग हे विकास वित्तीय संस्था किंवा भांडवली बाजार, नाणे बाजार हा खूप डीपमध्ये व्यवस्थित माहीत असणं गरजेचं आहे. त्यावेळेस इथं आपण काय करू शकतो, असे प्रश्न आपण फेस करू शकतो. तर इथं आपण थांबतो, कारण इथं आपण याच्यामध्ये कोअर सब्जेक्ट जे आहेत आपल्या झालेल्या एक्झाममधले, पॉलिटी असेल, हिस्ट्री असेल, जॉग्राफी असेल किंवा इकॉनॉमी असेल, हे 4 विषय जवळपास 55 क्वेश्चन याचं आपण विश्लेषण सविस्तररित्या पाहिलेलं आहे. तशी आयोगाच्या 2 दिवसात की येईलच आणि याच्यामध्ये काही डाऊट्स नाही, 1, 2, 3 क्वेश्चन बदल आहे ते आयोग उत्तर देईलच, कारण ते ऑड क्वेश्चन आहेत. तर हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला किंवा एक्सप्लेनेशन कसं वाटलं याच्यामध्ये जरूर कमेंटमध्ये मला सांगा. आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. आपण इथंच आज थांबूयात. धन्यवाद.